टेन्शन घेऊ नका, आपण या लेक्चरला अजून स्ट्रॉंग करू, एकदम नाही का मागच्या पेक्षाही स्ट्रॉंग करू. तुम्हाला आठवतच असेल सगळ्यांना की मागच्या लेक्चरला आपण मॉनिटरी पॉलिसी स्टार्ट केलं होतं. काय स्टार्ट केलं होतं? त्याच्यानंतर आरबीआयचं ऍक्च्युली फंक्शन्स काय हे सगळं आपण नीट पद्धतीने शिकलो नाही का. आता आपल्याला पुढे जे शिकायचं आहे ना ते याच्यातल्या काही अजून इंटरनल एकदम डेप्थ गोष्टी शिकायच्या आहे. नीट लक्ष द्या, ते बाकीचं जाऊ द्या, सोडून द्या वातावरण, तुम्ही याच्यावरच लक्ष द्या प्रॉपर लेक्चरवर. कारण ही कन्सेप्ट आहे ना, कालच्या पेपरलाही मी बघितलं तो पूर्णच्या पूर्ण पेपर बँकिंगवर होता. कशावर होता? बँकिंग. आणि जे जे लोक असे क्विजेस वगैरे सोडवत होते ना खूप प्रॉब्लेम आला त्यांना, कारण की पूर्णच्या पूर्ण आरबीआयच्या वर्क जे आहे ना फंक्शनिंग, त्या फंक्शनिंगवर सगळी सिस्टीम अवलंबून होती. तर बघा याच्यात आहे ना बँकिंगचे रिफॉर्म्स समजून घेताना आहे ना तुम्हाला दोन पद्धतीने अभ्यासाची तुम्ही प्लॅनिंग करावी लागेल. एक आहे कन्सेप्च्युअल स्टडी, काय आहे म्हणजे कन्सेप्ट नीट समजून घेणे, आणि दुसरा जो आहे ना तो म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला क्विजेस कडे वळावं लागेल. कशाकडे वळावं लागेल? क्विजेस मी तुम्हाला बनवून दिला आता लेक्चर संपल्यावर, पण कन्सेप्ट तुम्हाला मात्र असेच समजून घ्यावे लागतील. त्याच्यासाठी ना आपल्याला ती सिस्टीम समजणं खूप गरजेचं आहे. बघा मागच्या वेळेला मी तुम्हाला आहे ना रेपो रेट समजून दिला होता. काय समजून दिला होता? रेपो रेट. आठवतंय सगळ्यांना? येस और नो? आता रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट आणि त्याचे फंक्शन समजून दिले होते. सिग्निफिकन्स समजून दिला होता. काय समजून दिला? बेसिकली रेपो रेट इज द इन्स्ट्रुमेंट युज्ड बाय आरबीआय टू कंट्रोल द इन्फ्लेशन. टू कंट्रोल द म्हणजे महागाईचं नियंत्रण करण्यासाठी रेपो रेटचा हे केलं जातो नाही का. आता हे लेक्चर इतक्या चांगल्या वर्जवर आहे आणि तुम्हाला गुड न्यूज अशी की आज 2 लेक्चर आहे. किती लेक्चर आहे? 2. घाबरू नका, त्याच्यामुळे मी सरांना सांगितलं की एक आत्ता आहे आणि एक संध्याकाळी आहे, लाईव्ह लेक्चर आहे. लक्षात आहे, मी तुम्हाला ऍप वर देईल आणि त्याचं टायटलच असं आहे की व्हॉट इज मीन बाय युनियन बजेट. युनियन बजेट काय असतं, कारण उद्या 1 फेब्रुवारी आहे ना, तर त्याच्यावर तुम्हाला फार चांगलं आहे की त्याच्या बरोबर पूर्व संध्या असते ना, काय म्हणतो त्याला आपण, त्याच्यासाठी तुम्हाला कळेल की बजेट म्हणजे काय. ते पण येईल आज युट्यूब वर येईल, प्लस लाईव्ह पण होऊन जाईल आणि तुम्हाला कळून जाईल बजेट कसं मांडलं जातं, आपल्या देशाचे आर्थिक ताळेबंद काय असतो, काय स्कीम गव्हर्नमेंट राबवतो, कुठल्या क्षेत्राला काय लोकेशन देतो, त्याच्याने लाईफ प्लॅनिंग करायला खूप सोपं जातं. आणि याच्यावरच आधारित तुम्ही कन्सेप्ट वाचले ना, सगळ्याच्या सगळं जो पेपर फॉर्मॅट असतो ना याच्यावरच आधारित असतो. एकदा तुमचं जीके स्ट्रॉंग झालं ना, तुम्हाला विशेष गोष्ट म्हणजे मला सांगून आनंद वाटेल की काल आपल्या क्लासला जे टीओच्या आहे ना 11 मुली होत्या बरं का. फक्त 11 काय होत्या? मुली. हा विचार करा, म्हणजे आपल्या क्लासमध्ये किती बँकेमध्ये काही दिवसांनी जे मुलींचा शेअर आहे ना आपल्या क्लासचा सगळ्यात मोठा असेल. ही खूप म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या क्लासला की मुलींचा खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन आपण त्याच्यात दिलंय बँकमध्ये. तर आता काय होतं बघा, आरबीआय जे काही फंक्शन्स करतं ना त्या फंक्शन मधले मेजर जे फंक्शन होतं ना ते इंटरेस्ट रेट मॅनेजमेंट होतं. काय होतं? इंटरेस्ट रेट. आणि त्याच्यामध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे महत्वाच्या आपण दोघं गोष्ट बघितल्या. याच्या पुढे काय होतं ते आपण बघू. तर बँकेचा जो पुढचा एक महत्वाचा रेट असतो ना तो म्हणजे सीआरआर आहे. काय? सीआरआरचा लॉंग फॉर्म काय? कॅश रिझर्व्ह रेशो. काय असतं? व्हॉट इज मीन बाय कॅश रिझर्व्ह रेशो? कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले समजून घ्या, कोणतीही बँक सुरुवात होताना तिला एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट असते की तिला आरबीआय कडनं परवानगी घ्यावी लागते. कोणाकडनं परवानगी येते? आता आरबीआय करते, आपण पूर्वीच शिकल्याप्रमाणे आरबीआय ही एक प्रकारची पेरेंट बँक आहे. काय? व्हॉट इज द रोल ऑफ पेरेंट इन अ पर्सन्स लाईफ? पेरेंट काय करतो तर ही और शी टेक्स द केअर ऑफ हिज ऑल नीड्स, राईट? फायनान्शियल नीड, हेल्थ रिलेटेड नीड, एज्युकेशनल रिलेटेड नीड अँड इमोशनल नीड्स. बरोबर? 4 प्रकारचे नीड पेरेंट काळजी घेतात. खरं आहे का? तर आरबीआय सगळ्यांनी घेत, पण आरबीआय ऍटलिस्ट फायनान्शियल नीड बघतं. ऍटलिस्ट काय बघतं? जसं तुम्हाला आई वडील काय करतात, जेव्हा तुमचे पैसे संपून जातात तेव्हा तुम्हाला फायनान्शियल एड देतं का नाही? हो का नाही? मग त्याच पद्धतीने आरबीआय काय करतं, या बँकांचा जो आर्थिक ताळेबंद आहे ना तो बघून त्यांना मदत करणं किंवा त्यांच्याकडनं पैसे जे आहे ना त्याचं मॅनेजमेंट करणं हे बघतं. आता काय होतं, आरबीआयला केअर घ्यायची असते ना की जो इन्व्हेस्टर आहे त्याला पण गॅरंटी द्यायची असते की तुझे पैसे आमच्याकडे सुरक्षित आहे. बरोबर आहे ना? मग त्याच्यासाठी काय करावं लागतं की समजा एक 25 बँक आपण असं करू. किती बँक आहे? 25. आणि प्रत्येक बँकेकडनं आरबीआयने समजा 4% पैसे घेतले. किती घेतले? 4. तर म्हणजे
म्हणजे 25 चौक किती झाले, म्हणजे एका बँकेची पूर्ण साईज आरबीआय कडे होऊन जाते नाही का. मग आता हे पैसे जे आरबीआय घेतं ना, त्या पैशाने काय करतं की समजा जर यापैकी एखादी बँक आर्थिक टाळेबंदीला आली, काय आर्थिक काय टाळेबंदीला म्हणजे ज्याच्यामध्ये करप्ट म्हणता, बँक करप्सी म्हणता, काय त्याला बँक करप्सी. सो व्हॉट इज मीन बाय बँक करप्सी? बँक करप्सी इज द स्टेज ऑफ एनी बँक at which economy get into the serious stage. म्हणजे त्याची इकॉनॉमी कुठे जाते, का जाते, तर ती पुढे बघणार आहे आपण. एनपीए नावाचा एक क्रायटेरिया आहे, काय एनपीए, त्याच्यामध्ये बघणार म्हणजे एखाद्या बँकेची जर आर्थिक स्थिती खराब झाली तर तिला जो सपोर्ट लागतो मागून, तो सपोर्ट कोण प्रोव्हाइड करतं, आरबीआय. मग तो पैसा कुठून आणतं, तर आरबीआय काय करतंय, कोणत्याही बँकेला जे डेली कलेक्शन असतं, जे नियमित पैसे येतात, त्या नियमित पैशापैकी काही ठराविक पर्सेंटेज, फॉर एक्झाम्पल से 4%, किती आहे 4%, तर ती रिझर्व्ह म्हणून घेते. काय घेते, रिझर्व्ह म्हणून घेते. आणि त्या रिझर्व्ह फंडचा उपयोग नंतर इतर जी बँक, कोणती बँक जर बुडायला लागली तर तिथे इन्व्हेस्टरच्या प्रोटेक्शन साठी घेते. उदाहरणार्थ आता 2 बँकांच्या बाबतीत सेम घटना घडली. एक आहे पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक, कोणती आहे पंजाब, आणि दुसरी येस बँक, माहिती आहे तुम्हाला येस. तर या दोन्ही बँकांच्या सिच्युएशन मध्ये आरबीआयने काय केलं माहिती का, की त्यांचा अधीक्षक नेमला. एक त्याला हे असतो, आरबीआयचा एक ऑफिसर असतो, त्याला विजिलन्स ऑफिसर म्हणतात. काय म्हणतात, विजिलन्स. म्हणजे तो काय करतो, त्यांच्या नक्की कारण शोधतो की बँक का बरं हे झाले असेल नाही का, बुडीत खात्यात आले असेल, तर ते शोधतात आणि मग त्याच्यावर काय काम केलं पाहिजे ते करतात. जनरली बँकांच्या बुडण्यामागचं किंवा त्याच्या मागे प्रॉब्लेम येण्यामागचं एकच कारण असतं, ते म्हणजे एनपीए. ते म्हणजे काय, एनपीए कसा तयार होतो आपल्याला हे नंतर बघायचंय नाही का. पण एक समजलं का सीआरआर काय आहे, येस. So what is mean by CRR? CRR is a reserve fund. नीट ऐका, CRR is a reserve percentage. The CRR is a reserve fund that should be taken by RBI. That should be taken by RBI in the case of investors fund in a situation of crisis management. In the situation of काय? म्हणजे जेव्हा एखाद्या बँकेची आर्थिक स्थिती खराब होऊन जाते, तेव्हा त्या बँकेचे जे इन्व्हेस्टर आहे, त्याच्यावर पैसे गुंतवणारे लोक आहे, तर त्यांच्या फंडची काळजी घेण्यासाठी आरबीआय काय करते, फंड तयार करते. खरंय ना. आता आरबीआय कडे जितके काही पैसे येतात, असं आपण धरू 100 रुपये येतात, तर 100 रुपयापैकी जर आरबीआयनी 4 रुपये घेतले, किती घेतले 4, तर त्या पर्सेंटेजला त्याच्यामध्ये पर्सेंट मध्ये कन्वर्ट केलं. 100 पैकी 4 घेतले म्हणजे किती पर्सेंट झाले, 4%. तर त्याचं हे काय म्हणतात, तो सीआरआर 4%. सीआरआर काय आहे, कळलं तुम्हाला, येस और नो. परत आता मराठीत एकदा सांगतो, इंग्लिश मध्ये सांगतो, लक्ष द्या. सीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, म्हणजे बँकेकडे येणाऱ्या पूर्ण पैशाच्या काही ठराविक पर्सेंटेज असतं. ते कशासाठी वापरतात, तर जेव्हा कोणत्याही एखाद्या बँकेचं बँक करप्सी सिच्युएशन आली, तर त्या सिच्युएशन मध्ये बँकेमध्ये जे लोक पैसे गुंतवतात, त्यांच्या पैशाला प्रोटेक्शन तयार करण्यासाठी बँक त्या फंडचा उपयोग करतात. आरबीआय करतंय काय, म्हणजे याचा अर्थ काय होतो की आरबीआयचं जे एक बेसिक मूल्य काम आहे, बेसिक जे त्यांचं फंडामेंटल वर्क आहे, दॅट इज प्रोटेक्टिंग ऑफ इन्व्हेस्टर्स. हे काय म्हणतात त्याला, त्याचे जे काही इन्व्हेस्टरचे जे काही क्रायटेरिया आहे ना, त्याला मेन दिलेले आहे आपण की प्रोटेक्शन ऑफ फंड, काय गॅरंटी ऑफ फंड. म्हणून बँकेला मी पहिले एक शब्द वापरला होता, डेट फंड. काय वापरला होता, सो डेट म्हणजे याचा अर्थ काय की ज्याच्यामध्ये तुमचा जो मूलभूत फंड आहे त्याला कुठेही धक्का लागत, म्हणजे त्याच्यामध्ये कधी लॉस होण्याचे चान्सेस येत नाही. म्हणून बँकेला एवढी सेफ्टी का मानल्या जाते, कळतंय का, हो का नाही. आता कोऑपरेटिव्ह बँका ज्या असतात त्या अजून तरी आरबीआयच्या लॉच्या अंडर आलेल्या नाही आल्यामुळे काय होतं, इथे फंड जाण्याचे चान्सेस असतात. समजतंय का सगळ्यांना. मग सीआरआर अशा प्रकारे, म्हणजे तुम्ही जेव्हा बँकेमध्ये जॉब करायला जाणार, तर तुमचे आई वडील विचारतील बँकेमध्ये पुढे वॅकन्सी कमी झाल्या तर काय, अरे कमी व्हायला ती थोडी महाराष्ट्र राज्य लॉटरी लागली तर लागली, असं नाही. इट हॅज सम काइंड ऑफ सिस्टीम. त्याच्यासाठी काहीतरी काय सिस्टीम आहे, ती सिस्टीमने काम केलं जातं. तर बँक आहे ना, इतकं असं इझी नाही ते, की एक प्रकारचं ऑर्गनाइज्ड वर्क आहे. एक प्रकारचं काय, त्याला एक प्लॅन असतं. आता मला मुलं विचारतात की तुम्ही कसं काय करिअरला ग्राफ करता. मी म्हटलं माझं काम करताना ठरलेलं असतं. 3 महिन्याची ब्लूप्रिंट असते, 1 वर्षाची असते आणि 10 वर्षाची असते. मला एका मुलाने विचारलं, पण सर बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे ना की तुमचं ऑफिस भरपूर क्रायसिस मध्ये येऊन गेलं, खूप प्रॉब्लेम येऊन गेले. म्हटलं अरे लाईफ थोडी असं मशीन सारखे, रोबोट सारखे, की अशी टाकली त्याच्यामध्ये 3 वर्षांनी 4 वर्षांनी ते.
असं नाही राहील. लाईफ मध्ये ट्विस्ट अँड टर्न्स आहे, म्हणून तर लाईफ सुंदर आहे, खरे की नाही. त्याच्यामध्ये जे एक्सपेक्ट नाही करत आपण, जी मुलगी एक्सपेक्ट करतो ती नाही येतात, वेगळीच कोणतरी येते, नेमकी ती चांगली निघते नाही का, आपण आनंदी होतो वा असं होतं. म्हणून शिवमात्म्यामध्ये म्हटलंय नाही का की यू विल बी डेफिनेटली हॅपी विथ व्हॉट एव्हर यू गेट रॅदर दॅन व्हॉट एव्हर यू विल बी एक्सपेक्टेड. म्हणजे तुम्ही ज्याची अपेक्षा कराल त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त सुखात व्हाल ज्या गोष्टीची तुमच्याकडे आलेली आहे. म्हणून जी गोष्ट येते ना तिला जास्त व्हॅल्यू द्या, जी गोष्ट तुम्ही अपेक्षा करता तिला जास्त व्हॅल्यू देऊ नका. कारण अपेक्षा या हायपोथिकेशन मध्ये असते, काल्पनिकतेमध्ये असते. कशात असते? काल्पनिकतेमध्ये असते, की तुम्हाला वाटतं की नाही असं व्हायला पाहिजे माझ्या लाईफ बरोबर, ठीक आहे व्हायला पाहिजे, पण सगळ्या गोष्टी डिफरंट. लाईफ इज अ काइंड ऑफ कॉम्बिनेशन ऑफ थिंग्स. इतक्या कॉम्बिनेशन्स आहे त्याच्यामध्ये की तुम्ही विचार कराल आता थंडी पडली ना अचानक पाऊस येईल, बरं तुम्ही विचार कराल आता ऊन एकदम कडक ऊन होणार नाही का, तर तुम्हाला वाटलं खूप कडक ऊन आहे आणि तुम्ही फॅन लावला, एसी लावला आणि अचानक लाईट गेली नाही का, असं होतं. तर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. तसंच अभ्यासात आहे ना तुमच्या असे ट्विस्ट राहतात, चढ उतार राहतात आणि त्यानुसार आपल्याला लाईफ प्लॅन करावं लागतं. तसंच अभ्यासही प्लॅन करावं लागतं. म्हणून आता बघा हा CRR काय आहे हा तुम्ही बघितला, मग याच्या पुढे बघा सिग्निफिकन्स ऑफ CRR काय आहे. म्हणजे CRR चं सिग्निफिकन्स काय, म्हणजे तो कशासाठी वापरला जातो हे बघा, म्हणजे त्याचा हेतू काय हे बघितलं पाहिजे नाही का. आता इकॉनॉमी आणि मॅथ्स तुम्हाला खरंच सांगता हे मॅजिकल गोष्ट आहे. एखाद्या माणसाने मॅथ्स आणि त्याच माणसाने इकॉनॉमी शिकणं याच्यावर खरंच अभ्यास करायला पाहिजे नाही का, कारण इट्स अ डिफरंट रूल. मॅथ्सचे रूल आहे ना इतके सायंटिफिक आहे की मॅथ्स मध्ये A+B=C असेल तर A=C - B होऊन जातो नाही का. इकॉनॉमी मध्ये असं नाही, तुम्ही एखादी गोष्ट अशी गेली ना तसंच परत मागे आल्या ना तर गडबड होऊन जाईल. म्हणून इकॉनॉमी मध्ये कधीच असा विचार नाही करायचा की आपण इथून इथे गेलो होतो जसं नाशिक ते पुणे गेलो त्याच रस्त्याने पुणे ते नाशिक आहे, असं होत नाही. लक्षात आहे, कधी असं होत नाही. म्हणून इकॉनॉमी करताना एक वेगळ्या प्रकारचं रूल आणि विचारसरणी पाळावी लागते. ती कशी आहे बघा. आता काय होतं तुम्हाला मजेदार हे सांगतो, थोडस मागे जा, म्हणजे मी तुम्हाला काय शिकवलं होतं ते आठवा आणि मग त्याच्यावर तुम्हाला सांगतो की CRR काय होतं. मी सांगितलं होतं बघा सगळ्यात पहिले माणसाकडे काय वाढतं, मोठ्याने बोला काय वाढतं, लिक्विडिटी. थोडा मोठा आवाज करा, काय लिक्विडिटी, बरोबर ना. म्हणजे समजलं का नाही ते कळलं. एखाद्याला झोप आली असतील तर ती निघून जाईल. मोठ्याने पहिले काय वाढतं, लिक्विडिटी. सो लिक्विडिटी वाढल्यानंतर त्याच्यानंतर काय वाढते, डिमांड. लिक्विडिटी प्रोड्युसेस द डिमांड, लिक्विडिटी प्रोड्यूस द डिमांड अँड डिमांड प्रोड्युसेस द एक्सेसिव्ह डिमांड. काय होतं, एक्सेसिव्ह डिमांड. सो वन्स एक्सेसिव्ह डिमांड increases, it increases the inflation, it increases the inflation. कळतंय सगळ्यांना, म्हणजे त्याच्याने काय वाढतं, इन्फ्लेशन. आता तुम्हाला माहिती आहे इन्फ्लेशनचा काय प्रभाव होतो, मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, खरं की नाही. तरी मी तुम्हाला आज एक चार्टच्या माध्यमाने सांगतो की कसं इन्फ्लेशन आपल्या इकॉनॉमीवर घात करतं नाही का. जसं मी बघितलं होतं 2008 पासून मी ना इन्फ्लेशनचा अभ्यास केला, तर ते जवळपास 4% होत्या. जवळपास एखादं म्हणेल मी पाहिलं 4.3 होतं, असं ना काय करत एक प्रोजेक्शन सांगते, ग्राफ काय झालं तर हे वाढत 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 आहे ना. मी बघितलं 2012च्या दरम्यान 2000 काय मला अजूनही आठवतं 2012 या फेस मध्ये जवळपास 10.5 पर्यंत गेलं. जवळपास काय ह्यूज स्पाइक, खूप जास्त वाढलं. हे वाढणं का बरं एवढं डेंजरस आहे मी सांगतो. आता बँकेमध्ये तुम्ही 100 रुपये ठेवले, किती ठेवले आणि 5% इंटरेस्ट रेट. आता किती आहे 5. रेपो रेट कमी झालेलं आहे, रिव्हर्स रेपो रेट कमी झालेला आहे ना, तर मग किती आहे 5%. मग 100 रुपये जर तुम्ही ठेवले तर पुढच्या वर्षी किती रुपये राहतील, 105. मोठे झाले किती 105. महागाई दर 10%, तर 100 रुपये खर्च असेल तर तुमचा खर्च 110 रुपये झाला. किती झालं 5 रुपये डेफिसिट झालं. किती झालं 5. सो इन्फ्लेशन इज अ डेंजरस क्रायटेरिया फॉर इकॉनॉमी अँड इन्फ्लेशन इज डिवाइडेड इनटू 2 पार्ट, क्लासिफाइड इनटू 2 पार्ट. महागाई 2 प्रकारचे. कंझ्युमर प्राइस इंडेक्स असतो, काय असतो CPI, आणि होलसेल प्राइस इंडेक्स असतो, काय असतो कंझ्युमर प्राइस इंडेक्स. होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये फरक काय असतो तर तुमच्या ज्या जीवनावश्यक वस्तू असतात ना त्याच्यामध्ये खाद्यतेल आहे, मग त्याच्यानंतर गहू आहे, तांदूळ आहे, अजूनही भरपूर गोष्टी नाही का. डेटा नाही त्याच्यामध्ये मोबाईलचा, लगेच बघू नका नाही. तर हे लक्षात या ज्या काही जीवनावश्यक वस्तू असतात ना तर त्याचा एक इंडेक्स वेगळा असतो आणि ओव्हरऑल इंडेक्स काय असतो
वेगळं असतं. आता काही काही गोष्टी जसं क्रूड ऑइल आहे माहिती, क्रूड ऑइल आपण खात नाही पण ती जीवनावश्यक वस्तू आहे काय, तर ती त्याच्यामध्ये घेतलं जातं नाही का. तर अशा ज्या गोष्टींचा इंडेक्स वेगळा असतो आणि पूर्ण ओव्हरऑल इन्फ्लेशन काय असतं वेगळं असतं. मग हे काय करतात आपण जेव्हा बघितलं ना, तर महागाई दर जेव्हा आपल्या इथे कॅल्क्युलेट करतो ना, तर आपल्या इथे हाच समस्या आहे की आपली इकॉनॉमी का खराब झाली. कारण वर्ल्ड लेवलचे जे इकॉनॉमिस्ट असतात ना, आता उदाहरण सांगतो तुम्हाला, अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये, इंडियामध्ये काय फरक आहे का. आपल्या ते जे इकॉनॉमिस्ट येतात ना, अमेरिकेतून येतात, इंग्लंडमध्ये येतात, त्यांचे विचार इथे लावतात नाही का. मग काय गरिबी कशी वाढते आपल्याकडे नीट बघा. ते काय करतात की इन्फ्लेशन कंट्रोल ठेवा. म्हणजे इन्फ्लेशन म्हणजे गहूचा रेट कमी ठेवा, तांदूळचा कमी ठेवा, भाजीचा कमी ठेवा, बरोबर का. कारण की असं दिलेलं आहे याच्यामध्ये, जर काही या वस्तूंवर जास्त माणसाचा खर्च झाला ना, तर माणूस टीव्ही, फ्रीज, फॅन, त्याच्यानंतर कार या वस्तू बाय करणार बरोबर. आणि मग काय होईल की त्याच्याने ना पूर्ण जे कंझ्युमर प्राइस इंडेक्स खाली येईल. कंझ्युमर प्राइस इंडेक्स काय होईल खाली, कारण माणसाची बाईंग पॉवर काय होईल कमी होईल. पण होतं काय बघा, आपल्या देशामध्ये 70% वर्ग हा ऍग्रिकल्चरवर आधारित आहे. किती वर्ग आहे, त्याच्यामुळे तुम्ही कांद्याचे 20 वर्षाचे भाव काढा, 20 रुपये ते 60 रुपये याच्यावर गेलेले. या काळात फ्लॅटचे रेट किती वाढले, कारचे किती वाढले, मोबाईलचे किती वाढले, इलेक्ट्रिसिटीचे किती वाढले, खरे की नाही. शाळेचे तर किती वाढले, क्लासचे तर मग डायरेक्ट मी म्हणतो सगळ्यात भयानक इंडेक्स क्लासचं आहे, खरे की नाही. म्हणजे सगळ्याच गोष्टी वाढून गेल्या. पण भाजीपाल्याचा रेट तिथेच आहे, खरे ना. काय मग त्याच्याने काय होतं की हे जे वरचे जे इकॉनॉमिस्ट आहे ना, ते काय सांगतात माहिती का, की याचे भाव कंट्रोल ठेवा, कारण ह्याच्यात कंट्रोल ठेवल्यावर सीपीआय जो आहे ना तो आपल्याला मॅनेज करता येईल नाही का. मग त्याच्यामुळे काय होतं माहिती का, की महागाईला मॅनेज आपले लोक जास्त करायला बघतात. त्याच्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट ते वापरताना, त्या इन्स्ट्रुमेंटमुळे मुळामध्ये आपले ते एमएसपी पॉलिसी नीट नाही, की कांद्याचा भाव जर आता 20 आहे तर पुढच्या वर्षी 28 झाला पाहिजे, त्याच्या पुढे 36 झाला पाहिजे, म्हणजे ग्राफिकल वाढला पाहिजे का नाही. तर तिथे डायरेक्ट स्टॉक मार्केट सारखा वाढतो खाली येतो नाही का. शेतकऱ्यांना मॅनेजच करता येत नाही, मॅनेजच करू शकत नाही शेतकरी. म्हणून आता शेतकरी लोक जास्तीत जास्त लोक नोकरीकडे का वळत आहे लक्षात आहे. त्याच्यामुळे आणि हे लक्षात आहे, साधं तुम्ही किती केलं, आता 5 तारखेला इंग्लंडची टीम येते, किती गुरगुर केली त्यांनी इंडिया. त्यांना एकटा रविचंद्र अश्विन भारी पडून जाईल, त्यांना जमतच नाही स्पिन बॉलिंग खेळतात. आपले प्लेयर उलट साधे साधे प्लेयर स्पिन बॉलिंग खेळतात नाही का, कारण ज्याचा त्याचा हे राहतो. कारण ना मुघल लोक शिवाजी महाराजांचे का हरले, कारण त्यांना इथलं वातावरणच माहिती नव्हतं, लढाई कशी लढायची असते नाही का. तसंच काय होतं की इंडियाची जी आपली मेथोडॉलॉजी आहे ना, आपला ऍग्रिकल्चर देश आहे काय, पण आपले लोक सॉफ्टवेअर मध्ये डेव्हलप करायला जातात, हार्डवेअर मध्ये करतात. हार्डवेअर मध्ये जपानची आपली बरोबर आहे का. जपानचं आता तुम्ही बघितलं ना, बुलेट ट्रेन आली इंडियामध्ये, तर आपले ते मनसे की बोलायला लागले की बुलेट ट्रेनला आम्ही येऊ देणार नाही. कसे उद्घाटन करता आपण बघू. अहो त्यांनी उद्घाटन करूनही निघून गेले जमिनीच्या खाली. त्यांना जपानचे लोक एवढे साधे नाही. आता हे लोक मॅप काढत होते, इथून असं जाईल म्हणे ट्रेन, अशी तशी जाईल. जपानचे लोक म्हणे एवढं राहायची काय गरज आहे, 200-300 किलोमीटर इथून पण देईल. हे म्हणे की पण इथून कसं काय जाईल म्हणे, समुद्र आहे ना, नेऊ म्हणा. समुद्राच्या खालून 26 किलोमीटर ट्रेन आहे. कुठे, समुद्राच्या खाली. पण तिथे मासे बघायला नाही मिळणार, तिथून मासे दिसता का बघून. आपले ते मला एका जणांनी विचारलं म्हणे, असं ऐकलंय म्हणे सर की नाशिक वरून ती ट्रेन जाणार आहे, लो जेल रोडला उभी करणार. आपल्या लोकांना जगात काही हो, मला काय माहिती महत्वाचं आहे. इथे असं थोडी आहे. इकॉनॉमी इज नॉट मेड फॉर एव्हरीबडी. इकॉनॉमी इज अ स्ट्रॅटेजी फॉर डेव्हलपिंग युनिव्हर्सल सिम्पथी. म्हणजे सगळ्यांच्यासाठी थोडं थोडं काही केलं पाहिजे नाही का. ती काय असं नाही की प्रत्येक एखाद्याचा इंडिव्हिज्युअल विचार केला जातो. आता इथे काय होतं, वन्स इन्फ्लेशन इन्क्रीजेस, इन्फ्लेशन वाढत गेलं राईट. वाढल्यानंतर काय झालं होतं, माणसाकडचा जास्तीत जास्त पैसा खर्च होता तो, बरोबर. खर्च झाल्यामुळे नॅचरली त्याच्याकडे पैसेच उरत नव्हते, बरोबर का नाही. मग त्याच्याकडे पैसे उरले नाही तर तो काही इतर गोष्टीत खर्च करेल का, कारचा विचार करेल का नाही, वॉशिंग मशीनचा करेल का, टीव्हीचा करेल का, फ्रीजचा करेल का, नाही करणार, बरोबर. मग नॅचरली त्याच्याकडे पैसा न उरल्यामुळे मार्केटमध्ये जी बाईंग फेनॉमेना आहे ना, वस्तू बाय करण्याची जी विचारसरणी, ती काय होऊन जाते, कमी होऊन जाते, बरोबर. समजताय का. मग ती कमी झाल्यामुळे त्याचा डायरेक्ट फरक जीडीपी वर होतो. डायरेक्ट फरक कशावर होतो, कारण बाईंग मुळे एक जो म्हणतो ना आपण की बाईंग फेनॉमेना जर कमी झाला
तर त्याला एक्सपेन्स फिनोमेना काय होतो, कमी होतो. लोक बाईंग कमी करतात ना, मग मार्केट मधली डिमांड काय होऊन जाते, कमी होऊन जाते. आणि डिमांडचा डायरेक्टली संबंध प्रोडक्शनशी आणि जीडीपीशी. प्रोडक्शन आणि म्हणून तुम्ही याच्यात जर शेजारी आपला जीडीपी लिहिला ना, तर तुम्हाला दिसेल की या ठिकाणी आपला जीडीपी 8.3% होता. 8 पॉईंट किती होता, हा तो करत इथे 4.5% आला होता. 4 पॉईंट किती आला होता. आणि जीडीपी मागच्या वेळेलाच मी सांगितलं की जीडीपी जेव्हा कमी होतो तेव्हा नॅचरली प्रोडक्शन कमी होतं. काय कमी होतं, कारण की फॉरेन इन्व्हेस्टमेंट करणारे लोक आहे ना, जीडीपी इज अ बॅरोमीटर ऑफ इन्व्हेस्टमेंट. बॅरोमीटर ऑफ काय, जीडीपी जेवढा वाढला तेवढ्या देशात इन्व्हेस्टमेंट आहे. कारण या मोठ्या मोठ्या संस्था असताना त्याच्यामध्ये फिच नावाची एक संस्था आहे, तुम्ही गुगलवर जाऊन बघा. फिच काय करते, ती डायरेक्ट इन्व्हेस्टरला सांगते की हा देश आहे ना, ग्रेड असतात त्याच्या, ए ग्रेड, A+ ग्रेड, बी ग्रेड, B+ ग्रेड, नाही का. पाकिस्तानची कोणी विचारू नका, नाही का, त्याची ग्रेडच वेगळी आहे. आता त्यांना सगळ्यांनी विचारलं पाकिस्तानच्या लोकांना की तुम्ही कोरोनाचं औषध का मागत नाही बघा. इम्रान खान सांगतच नव्हते किती दिवस झाले, किती दिवस. आता त्यांनी शेवटी सांगितलं की आमच्याकडे पैसेच नव्हते. ते ऍडव्हान्स द्यावे लागतं ना, ते पैसेच नव्हते. म्हणजे डेंजर आहे ते. युद्ध करायला पैसे का त्यांनी. आता शाहीन नावाची टेस्ट घेतली, टेस्ट अशी त्यांची कितीतरी किलोमीटर लांब जाणार होती, मध्येच संपून खाली पडलं. त्यांना शरम पण वाटत नाही का आपल्या इथे वाईट गोष्टी होत्या ना, त्यांना काहीच वाटत नाही किंवा आपल्या इथे असे. सो हा क्रायटेरिया आपल्या इंडियातली बघा. आरबीआय किती ऑर्गनाइज्ड आहे, किती ऑर्गनाइज्ड वर्क चालतं. लोक बोलतात पण आपल्या लोकांना आपल्या जे चांगले कामं करतात त्याची व्हॅल्यू नाही करत. आरबीआयच्या प्रत्येक गोष्टीला अभ्यास आहे लक्षात. प्रत्येक गोष्टीला काय सायंटिफिक पण आहे तिथे लक्षात. प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक. मग यांनी काय केलं, हे बघितलं की जीडीपी कमी कमी होतो ना. आता 4.5 जेव्हा जीडीपी झाला ना, तेव्हा देशाची इमेज खराब व्हायला लागली. भारताची ग्रेड कमी झाली नाही का, B+ मध्ये यायला लागली. कशात यायला लागले, B+ मध्ये. खाली होती B+ वरनं B वर यायला लागली, निगेटिव्ह वर यायला लागले. तो क्रायटेरिया असतो तो हे होत गेला नाही का. मग तेव्हा आपले मी सांगितलं ना, पंतप्रधान मनमोहन सिंग होते ना, त्यांना पण जाणवलं की आता इकॉनॉमीला इथून आपल्याला वर आणावं लागणार. मग ते इकॉनॉमीला वर कसं आणायचं, तर तिथे जे काही जीडीपी डाऊन झालेला असतो ना, त्या जीडीपीला आपल्याला वाढवायचं आहे नाही का. मग नॅचरल गोष्ट आहे, रोजगार जर वाढवायचे, नीट बघा, रोजगार वाढवायचं तर आपल्याला डिमांड वाढवावी लागणार. काय वाढवावी लागणार आहे, डिमांड वाढवावी लागणार. आणि डिमांड जर वाढवायची नॅचरली तर मार्केटमध्ये बाईंग क्रायटेरिया वाढवला पाहिजे. काय वाढवला पाहिजे, बाईंग क्रायटेरिया वाढवला पाहिजे. तर बाईंग क्रायटेरिया वाढवायचा नॅचरली तर लोकांकडे लिक्विडिटी वाढली पाहिजे. काय वाढली पाहिजे, आठवतं का मी पहिले सांगितलं होतं. बघा आता तुम्हाला आहे ना, नीट ऑब्झर्व करा. जर तुम्ही इथून विचार केला की मला जर जीडीपी काय करायचं, वाढवायचं आहे, तर जसं मी सांगितलं ना मागच्या वेळेला की आता तुमचं इन्फ्लेशन खूप वाढलंय, ते इन्फ्लेशनला कंट्रोल करायचं तर रेपो रेट वाढवा. काय करा, रेपो रेट तुम्ही वाढवला. आता काय झालं बघा, रेपो रेट आहे ना आपल्या इथे एक 2006 ते 2008 जे आहे ना, एक हे होते गव्हर्नर होते, त्यांचं नाव आहे डी सुब्बाराव. काय नाव आहे, डी सुब्बाराव. यांनी काय केलं माहिती का, डी सुब्बाराव यांनी जवळपास 7 ते 8 वेळा, किती 7 ते 8 वेळा रेपो रेट वाढवला होता. मला आठवतं राईट बॅक 5.5% to 8.5% वाढवला होता. 5.5 ते किती 8.5 नाही का, 5.5 ते 8.5 पर्यंत, 5.5 ते 8.5 पर्यंत वाढवला होता. तर हा जो वाढ केली नाही, ह्याच्यानी काय झालं बघा, आता रेपो रेट वाढत गेला. वाटतंय का त्याकडे तर आणि मेहनत व्हायचं. परत करतो मी नीट बघा, बघा रेपो रेट इकडून इकडे आलाय ना, मला उलट लिहितो म्हणजे तुम्हाला तेवढं काढलं. इथे बघायला लक्ष द्या, इथे किती होता 5. हा तो किती आला, परत करू का ते. बघा, सो फ्रॉम 2008 to 2006 to 2008 रेपो रेट वाढत गेला. कारण ती लेक्चरची कला आहे, आर्टिस्टिक पण आहे, लेक्चर द्यायची कला आहे. एखादा असंही सांगू शकतो वाढत गेला, पण असं लेक्चर देताना ना त्याच्यात जिरायला पाहिजे, असं नाही का. अरे मी एकदा एक असं आहे ना सांगितलं होतं, एक गुरु राहतात, ते गुरु आहे ना काय म्हणताय ते का, याला राजा असतो, त्याला कथा सांग.
त्याला काय सांगता येईल का म्हणजे कथा ऐकतो ना माणूस, कथेमध्ये असं पूर्ण भावनेमध्ये जिरून जायचं. तो म्हणजे जिरून म्हणजे काय करायचं म्हणे तिथे दुःख असलं ना तुझ्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे, म्हणे जर तिथे ना म्हणे प्रणय असला तर तुझ्या चेहऱ्यावर आनंद झाला पाहिजे, नाही का. तिथे जे जे काही तिथे म्हणे असं उत्साह असला तर तुझ्या चेहऱ्यावर उत्साह झाला पाहिजे म्हणे, नाही का. आणि म्हणे तिथे युद्ध असलं तर तुझ्या अंगात युद्ध पाहिजे. बरं म्हणे उद्या काय अध्याय म्हणे, म्हणे उद्या रावण आहे ना सीतेला पळवणार. बरं गुरु जसं बोलला ना असं की नाही का, आणि रावणाने सीतेला पळवले, नाही का. लगेच तेवढे चला माझ्या अंगावर मी नाही पळवलेले, पण एवढा काय एक्साइटेड होते नाही का. एक्साइटेड नाही, उत्साहित म्हणाल असेल तेव्हा. एवढा काय एक्साइटेड होते म्हणे तुम्ही बोलले होते ना काल की म्हणे नाही का आपल्या अंगावर हे झालं पाहिजे म्हणे, मला रावणावर राग आला म्हणे, नाही का. तुम्ही ठरवलं रावणाला आत्ताच पकडू म्हणे, नाही का. एवढं एक्साइटेड. पण लेक्चरला देण्याची आनंद राहतो. पण तुमच्या लेक्चरच्या एंडकडे नका बघू, लेक्चरचा आनंद घ्या, तुमचे विषय समजून घ्या. तर आहे ना रेपो रेट असं वाढून गेलं, खूप जास्त वाढल्यावर काय झालं, कर्ज महाग झालं. काय महाग झालं, कर्ज महाग झालं. तर लोकांनी कर्ज घेण्याची वृत्ती कमी केली. कर्ज घेण्याची वृत्ती काय केली, लोकांनी कर्ज घेण्याची वृत्ती कमी केली, तर लोकांकडे पैसे कमी झाले. नीट आहे का, लोकांकडे पैसे काय झाले, कमी झाले. लोकांकडे पैसे कमी झाले तर डिमांड कमी झाली. नीट आहे का, लोकांकडे काय कमी झाले, म्हणजे एक्सेसिव्ह डिमांड तरी कमी झाली असेल ना. तुम्ही म्हणाल डायरेक्ट डिमांड कसं काय, आता लोक गहू घेणं बंद नाही करणार, थोडे कमी घेईल. जो 10 सिगारेट प्यायचा एकच घेईल, एवढीच घेऊ. तर जो म्हणजे लोक गहू नाही कमी करणार, कारण जीवनावश्यक वस्तू आहे ना. असं कोणी म्हणणार नाही महागाई वाढली 10 ऐवजी 4च पोळ्या करत. ज्या गोष्टी अननेसेसरी ना त्या करतील कमी, पण हे नाही का खाणं पिणं तसंच चालू राहील. मग एक्सेसिव्ह डिमांड, पिक्चर पाहणं कमी करतील, टीव्हीवरच बघतील. चला आज घरी बसून बघू नाही का, 70च्या ऐवजी 10चे पॉपकॉर्न आणतील, नाही का. तर ती थिअरी होईल, म्हणजे घरातच मॅनेज करतील, नाही का. पाणीपुरी आहे ना ते पॅकेट विकत घेऊन येतील, घरात बनवतील. पण एक्सेसिव्ह डिमांड काय होईल, कमी. बरं उटीला फिरायला जायच्या ऐवजी नेहरू गार्डन मध्ये जायचे, म्हणजे स्वतःच्या गरजा कमी करत. तर या थिअरी असते. तर एक्सेसिव्ह डिमांड काय होईल, कमी होईल. एक्सेसिव्ह डिमांड कमी होईल. आणि ती एक्सेसिव्ह डिमांड आहे ना मग हळूहळू कोणाकडे वळते, डिमांडवर नियंत्रण येतं. कशावर नियंत्रण येतं, डिमांडवर नियंत्रण येतं. तर मार्केटमध्ये बाईंग पॉवर कमी होऊन जाते. बाईंग पॉवर काय होते, आणि बाईंग पॉवर कमी झाली का प्रोडक्शन कमी. प्रोडक्शन कमी झालं का मग रोजगार कमी होतात, उद्योगधंदे काय होतात, कमी होतात. आणि उद्योगधंदे कमी झाले, नीट बघा, उद्योगधंदे कमी झाले, रोजगार कमी झाला का पर कॅपिटा इन्कम कमी येतं. पर कॅपिटा इन्कम कमी झाला का नॅशनल इन्कम कमी येतो. नॅशनल इन्कम कमी झाला का जीडीपी कमी, आणि जीडीपी कमी झाला का परत उद्योगधंदे कमी होतात. कारण इंटरनॅशनल लेवलचे लोक सांगतात ना. तर बघा मी तुम्हाला इकडून इकडे गेलो, आता तुम्ही म्हणाल मग काय करायचं, मग याचा अर्थ इन्फ्लेशन वाढलं म्हणून आपण रेपो रेट वाढवला होता, मग आता रेपो रेट कमी करा, असं नाही होत. इकॉनॉमीमध्ये असं उलट नाही झालं. कारण तुम्ही रेपो रेट जरी कमी केला त्याच्याने लिक्विडिटी वाढेल असं काही नियम काय करत आहात, त्याच्यात काय होतं ते सांग. आता उदाहरण घ्या, एक उदाहरण घ्या. इथे समजा एक गरीब माणूस बसलेला आहे, त्याला जेवणा खाण्यापिण्याचे हाल आहे, आणि एक बिल्डर माणूस आला. तो म्हणेल अरे इथे कशाला बसतो, त्याच्यापेक्षा घर घे ना स्वतःच. तो म्हणेल घर काय एवढे माझ्याकडे पैसे, पण नाही आता 30 लाख वरनं 25 ला आलंय, 5 लाख मी तुला कन्सेशन देतो. आपण त्याला खायला प्यायला नाही तो त्या कन्सेशनचं काही करू शकतो का, हो का नाही सांगा. नाही का, त्याच्याकडे पैसेच नाहीये, तर तुम्ही त्याला रेपो रेट कमी करून काय उपयोग होईल का त्याचा, नाही. इथे लिक्विडिटी वाढवावी लागते. काय वाढवावी लागते, हा. मग तिकडून जे इन्फ्लेशनमुळे कोण अफेक्ट झालं होतं, जीडीपी. कोण अफेक्ट झालं होतं, कळतंय का सगळ्यांना, इन्फ्लेशनमुळे कोण अफेक्ट झालं होतं, हा. मग जीडीपी वरनं उलटा नाही जायचं, लक्ष द्या की आता इन्फ्लेशन कमी करू, मग एक्सेसिव्ह डिमांड कमी होईल, मग डिमांड कमी, मग लिक्विडिटी कमी झाली ना, मग आपण आता इन्फ्लेशन वाढवू असं नाही म्हणायचं. इन्फ्लेशन वाढवणं हे कधीच कोणी स्वप्न बघत. काय वाढवावं लागेल, इकॉनॉमी मध्ये कधी इकडून इकडे नाही जायचं, इकडून इकडे जायचं. कळतंय का, तुम्ही इकडून इकडे गेले होते ना, आता येताना असं जायचं, कळतंय ना, हो का नाही. हा, मग मला जीडीपी वाढवायचा तर पहिले काय वाढवावं लागेल, लिक्विडिटी वाढल्यावर आपोआप काय वाढेल, डिमांड झाल्यावर लगेच एक्सेसिव्ह न होणार, तिला वर्ष लागतील काही, खरे की नाही. सो
फक्त इकॉनॉमी एक्सेसिव्ह डिमांड आणि डिमांड मध्ये जो फरक असतो ना तो मेंटेन ठेवणं गरजेचं आहे, कारण ऍट ए टाइम तुम्हाला डिमांड पण कमी नाही करायची आहे आणि तिला एक्सेसिव्ह डिमांड मध्ये कन्वर्ट होऊ द्यायचं. सो दॅट इज अ कंट्रोल्ड, काय म्हणतात त्याला, कंट्रोल इकॉनॉमिकल मॅनेजमेंट. कंट्रोल इकॉनॉमिकल कळतंय का, किंवा कंट्रोल्ड कॉम्पिटिशन, कंट्रोल नियंत्रण. समजतंय का नाही, नीट समजतंय. हा, यांच्यामधला फरक कळणं गरजेचं असतं. मी सांगितलं ना मागे की आत्मविश्वास बरोबर आणि इगो याच्यामध्ये फरक आहे. आत्मविश्वास आणि अभिमान आणि गर्व याच्यामध्ये जो फरक आहे ना तोच डिमांड आणि एक्सेस. दॅट इज अनडिफाईन्ड लाईन. काय ती तुमच्या इकॉनॉमीवर ठरते, प्रत्येकाची इकॉनॉमी. जसं पाकिस्तानला आता खाण्यापिण्याचे जे वांदे बरोबर, मग त्यांच्या इथे पूर्ण देशाला फ्री सॅनिटाईज करू फ्री वॅक्सिनेशन करू शकता का? पण अमेरिका करू शकतो. अमेरिकेने त्यांच्या इकॉनॉमीमध्ये ते एवढ्या लोकांना ते रोजगार हे देतात. अहो डायरेक्ट ते बेरोजगार लोकांना भत्ता देतात, महिन्याला 10,000 रुपये देऊन टाकतात नाही का. पण आपण नाही करू शकत तेवढं, कारण आपली अफोर्डेबिलिटी नाही. अमेरिकेत लोक जायला काय एवढं स्वप्न बघतात, कारण त्यांच्या इथे हे नाही. तुम्हाला माहिती काय देश त्याचं नाव आहे लक्झमबर्ग. काय नाव आहे? ज्यांनी रेकॉर्ड अचीव केलंय तिथे एक पण भिकारी नाही, एक पण नाही. लक्षात आहे, डेन्मार्क देशात 1% भ्रष्टाचार नाही, न्यूझीलंड 1% भ्रष्टाचार नाही. त्याच्यानंतर एक देश आहे आपल्या शेजारीच भूतान. काय नाव त्याचं? हा, भूतानला विशेष गोष्ट आहे, लक्षात आहे. भूतानला आर्मीने बॉर्डर नाही, कोणी केव्हा जाऊ शकतो. तिथले लोक टीव्ही बघत नाही, तिथे पोलीस नाही, तिथे रेप नाही होत, मर्डर नाही होत, काहीच नाही. तो देश एकदम शांततेचा देश, एकदम शांत राहतात ती लोक नाही का, आनंदी राहतात, त्यांचं जीवन जगता, ऑर्गॅनिक फार्मिंग करतात. काय करतात म्हणजे इतकं सिंपल. आपल्यासारखे तिथे एकदम कायम ते चैन से सोना आहे तो जाग जाऊ असं बातम्या राहतच नाही. त्यामुळे ते लोक शांततेत जीवन करतात. आपल्या लोकांना थोडे दिवस काही झालं रे लगेच आपल्या लोकांना अस्वस्थ होतं नाही का, कळते काय. मग आता काय झालं नीट बघायला, तुम्हाला जीडीपी वाढवायचा होता, काय करायचं आता, तर तुम्हाला काय वाढवायला लागणार आहे. मग लिक्विडिटी काय कशी वाढते, तेव्हा लिक्विडिटी वाढवायचं इन्स्ट्रुमेंट काय नीट आहे. काय समजा बँकेकडे 100 रुपये, किती 100 रुपये, त्यांनी आरबीआय कडे ऍज अ सीआरआर, ऍज अ काय सीआरआर म्हणून 4 रुपये दिले. किती दिले? त्यांच्याकडे किती उरले? आता यांच्याकडे 100 आहे, यांनी कमी केला रेट आणि 3 आणला. किती आणला? 3. मग यांच्याकडे किती रुपये उरतील? कळतंय का. मग जर सीआरआर कमी केला तर बँकेकडे लोन द्यायला पैसे जास्त उरतात का नाही? हो का नाही? येस और नो? सो सीआरआर decreases liquidity. CRR is the instrument to increase the liquidity in the market. कळतंय का? समजलं? CRR केव्हा कमी करतात, जेव्हा लिक्विडिटी काय करायची आहे कमी झालं. म्हणून आता रिसेंट टाइम मध्ये CRR खूप कमी केलेलं आहे, हळूहळू 4च्या खाली येऊन गेला. कितीच्या खाली? खूप कमी घेते. तरी सुद्धा विचार करा, तरी सुद्धा बँकेमध्ये किती पैसे येतात. जसं मला 2012चं गोष्ट आठवते की डी सुब्बाराव त्यांनी त्याच्या आधी सांगितलं होतं 2008ला की 0.25% सीआरआर कमी केला. किती? 0.25. तरी सुद्धा बँकेकडे 19,000 करोड रुपये आले होते. 19,000 करोड वाढले होते. मग जर तुम्ही याला 1% मध्ये कन्वर्ट केलं तर हा होईल 76,000 करोड. किती होतं? म्हणजेच आरबीआय कडे टोटल रिझर्व्ह फंड आहे 76 लाख करोड. किती? विचार करा, तेव्हा भारताचं युनियन बजेट 15 लाख करोड होतं. तर भारताच्या युनियन बजेटच्या 5 पट किती पैसा, भारताच्या युनियन बजेटच्या किती एवढा प्रचंड पैसा आरबीआय कडे आता रिझर्व्ह म्हणून, त्याला कोणत्या जिनस फंड म्हणतात. काय म्हणतात, कधी ते रिझर्व्ह ठेवता, आयपीएस आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक, तुम्हाला रिझर्व्ह बँक इज अ बँकर्स बँक आहे प्लस गव्हर्नमेंट्स बँक आहे. काय आता त्यांनी रिझर्व्ह बँकनी त्यांना डिव्हिडंड दिला. कोणाला? डिव्हिडंड होता ना गव्हर्नमेंटचा डिव्हिडंड गव्हर्नमेंटला दिला, सेंट्रल गव्हर्नमेंटला 1,76,000 करोड. 1 लाख किती एवढा गव्हर्नमेंटला दिला. त्याच्यावरही लोक सगळे वादविवाद झाले होते की गव्हर्नमेंटला भीक लागली, एवढे पैसे मागून घेतात त्यांच्याकडनं रिटर्न. ठीक आहे, ज्याचे त्याचे. पण कळलं का तुम्हाला सीआरआरचा? आता बघा सीआरआर वाढवतात कधी, सीआरआर काय वाढवला कधी जातो. बरं तुम्हाला सिंपल सांगतो बघा. ऍक्च्युली तुम्ही असा विचार करणार बघा, म्हणून इकॉनॉमी मध्ये कधी उलट नाही जायचं राहत, कधी उलट नाही जायचं राहत. तुम्ही काय विचार करणार
की सरांनी काय सांगितलं, सीआरआर कधी कमी करतात, तर जेव्हा आपल्याला लिक्विडिटी वाढवायची. काय वाढवायचे? मग सीआरआर वाढवतात कधी, तर तुम्ही लिक्विडिटी कमी करण्यासाठी. असं कधी विचार करायचा. सीआरआर कधी वाढवता सांगतो, कारण सीआरआर केलाच का होता, तर बँकांचा रिझर्व्ह फंड म्हणून केला होता ना, हो का नाही. तर मग जेव्हा देशाची इकॉनॉमी खूप क्रायसिस मध्ये येते, खूप क्रायसिस मध्ये, तेव्हा पूर्ण देशभर पसरतं की नाही आता आर्थिक स्थिती खराब झाली, जसं युद्ध वगैरे येतं नाही का, तेव्हा सगळे लोक घाबरतात. काय करायचं पैशाचं, कारण युद्धामध्ये पैसे आपले लुबाडले जाऊ शकतात, किंवा लोकांना वाटतं युद्धाच्या वेळेला असं होतं. आता इराणमध्ये झालं होतं, इराणमध्ये अंतर्गत युद्ध झालं ना, तर जे आतंकवादी ज्या शहरात जायचे ना, दुसऱ्या शहरात, तिथले जाऊन लोकांचे पैसे लुबाडून घ्यायचे, वस्तू विस्तू घेऊन जायचे. खरंय ना. मग लोकांना भीती वाटते. अशा स्टेजला देशाच्या इकॉनॉमीला सिक्युरिटी देण्यासाठी रिझर्व्ह सीआरआर वाढवतात. काय वाढवतात? अमेरिकेत खूप वाढवला आता. का वाढवला माहिती का? कारण की जेव्हा सीआरआर वाढवला जातो ना, तेव्हा बँकांना जास्त पैसे ठेवावे लागतात ना गव्हर्नमेंटकडे. मग गव्हर्नमेंटकडे पैसे काय होतात? जास्त येतात. गव्हर्नमेंटकडे जास्त पैसे आले का ते लोकांना सिक्युरिटी देऊ शकतात की ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे, बँक जर बंद पडली तर आम्ही तुम्हाला सिक्युरिटी देऊ, नाही का. जसं अमेरिकेत बँक पडली, लेमन ब्रदर्स, काय नाव होतं, तर ते गव्हर्नमेंटनीच प्रोटेक्शन दिलं. आता आपल्या इथे बँक बंद पडायला लागल्या, लगेच गव्हर्नमेंट मागे उभी राहिली नाही का, काय बाबा आम्ही त्याचं हे करतो. खरंय, कारण अल्टिमेटली गव्हर्नमेंटच याचा मेन आहे असं ना, फायनान्स मिनिस्ट्री, हो का नाही सांगा. मग अशा पद्धतीने सीआरआर, हे लक्षात आहे, सीआरआर चे दोन्ही सिग्निफिकन्स. सीआरआर इज अ इन्स्ट्रुमेंट, सीआरआर इज अ इन्स्ट्रुमेंट टू इन्क्रीज द लिक्विडिटी इन द मार्केट. म्हणजे मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढवण्यासाठी कसला उपयोग केला तो? सीआरआर साठी. आणि सीआरआर जनरली इन्क्रीजेस whenever there is a security concern about the economic stage of a country. Economic stage of a country. कळतंय का? जेव्हा देशाची आर्थिक स्थिती बिघडते, जसा भूकंप येतो किंवा कोरोनाच्या स्टेजला बाहेरच्या देशांनी हे वाढवलं सीआरआर, पण इंडियाने वाढवलं. इंडियाची इकॉनॉमी स्थिर आहे. खूप लोकांना असं वाटतं काही इंडियाच्या इकॉनॉमी मध्ये प्रॉब्लेम काहीच नाही. इंडियामध्ये स्पर्ट खूप आहे. स्पर्ट म्हणजे गरीब लोक खूप गरीब आहेत, श्रीमंत लोक खूप हे प्रॉब्लेम आहे. तो आपल्या मॅनेजमेंट ऑफ इकॉनॉमीमुळे. आणि आपल्या लोकांची पण सवय घाणेरडी आपल्या लोकांना, की आपण आपल्या वस्तूला व्हॅल्यू देत नाही. आपल्या स्वतःचे जे प्रोडक्ट आहे ना, त्याला जास्त व्हॅल्यू दिलं पाहिजे. कळलं सगळ्यांना सीआरआर? नीट कळलं कसं आहे? आता हे सीआरआर ला मुळामध्ये एखाद्या देशाला इकॉनॉमिकल क्रायसिस काय येतो, तर सगळ्यात महत्वाचं क्रायसिस येण्यामागचं कारण आहे नॅचरल कॅलॅमिटी येऊ शकतं. काय येऊ शकतं? जसं भूकंप आला, सुनामी आली होती माहिती तुम्हाला. सुनामी मध्ये तर किती श्रीलंका, इंडोनेशिया वगैरे वाहून गेले होते. कधी वादळ येतं नाही का, मोठं वादळ येतात. आपल्या तमिळनाडूला प्रचंड मोठा पूर आला होता. बरं, असे कधी कधी काही प्रदेश ना डायरेक्ट 10-10 वर्ष तिथून. आपल्या महाराष्ट्रात झालेली घटना अशी, लातूर माहिती आहे तुम्हाला. लातूरला 92 साली भूकंप झाला होता, तर किती वर्ष ते लातूर रिकव्हर होतं. मुंबईला नाही का 26 जुलैला खूप हे झालं होतं, पाणी भरलं होतं, मग ते रिकव्हर करायला 3 वर्ष लागून गेले. तसं आपल्या नाशिकला नाही झालंय बघा. काय माहितीये का कारण तुम्हाला? जेव्हा श्रीराम इथून गेले ना, तेव्हा ते नाशिकला आशीर्वाद देऊन गेले. इथे कधीच काही नॅचरल कॅलॅमिटी नाही, कधीच नाही येणार. म्हणून आपल्या इथे बघा भूकंप आणि महापूर येतो, तोही लोकांना पुलावरनं बघायला मिळतं नाही का. लोक बोलतात महापुराला किती लोक वाढून, अरे वाहून जाते पूर, नदीमध्ये घर बनवले, कसं काय वाढणार? खरे का नाही? तर ते हे बघ, तुम्ही जर एखाद्या गोष्टीमध्ये प्रवेश केला तर ती गोष्ट खराब होईल. अदरवाईज असं काही तुम्ही जर इकॉनॉमी ठरवली खराब करायची तर होऊ शकतो. उलट आपल्या सगळ्या लोकांनी मिळून ठरवलं पाहिजे की इकॉनॉमी कशी वर येईल. इकॉनॉमी वर आणायला पर कॅपिटल इन्कम वर आणावं लागेल. काय करावं लागेल? प्रत्येकाचं उत्पन्न, टॅक्सेबल लोक वाढवावे लागणार आहे. काय वाढवावं लागणार? टॅक्सेबल लोक वाढले, नॅचरली टॅक्स कलेक्शन वाढेल. टॅक्स कलेक्शन वाढले की आपल्या इथे आता जो खर्च होतो सबसिड्यांमध्येच वाढ जातो, तो खर्च डेव्हलपमेंट होईल. आता अमेरिकेतल्या सरकारी स्कूल बघा तुम्ही, अहो तुम्हाला आपल्या इथल्या कॉन्व्हेंट काय वाटणार नाही, इतक्या भारी राहतात. तिथले एज्युकेशन खरंच सिस्टीम चांगली आहे. अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये आपण नुसतं त्यांना फॉलो करू. आपल्याला कळतं नाही नाही आपल्या इथे दिल्ली पब्लिक स्कूल आली आहे. अरे पण तिथले टीचर तसेच आहे ना, त्यांचं तोंड तसंच आहे. त्यांना उलट IIT मधल्या माणसांना प्रत्येक शाळेला कंपल्सरी करायला पाहिजे. एक टीचर घ्या तुम्ही इथे, एक टीचर जो सगळ्या टीचरला काय करेल. किती लोक आपल्या IIT मधले, IIM मधले, त्यांना कंपल्सरी दिला पाहिजे. कॉन्व्हेंटला असो नाहीतर मराठी शाळेला असो, एक IIT मधला टीचर पाहिजे जो सगळ्यांना काय करेल, ट्रेन. तेव्हा हे लोक शिकवतील ना. नाही हे आपल्याकडे ही मेथोडॉलॉजीज नाही. अजून आपल्या देशाला एज्युकेशनचा पाया खूप मजबूत करायला लागणार नाही का.
खूप स्ट्रॉंग. तर काय होतं आपल्या इकॉनॉमीमध्ये सगळ्यात मोठा क्रायसिस काय तो माहिती का? एनपीए. काय तो एनपीए म्हणजे काय? नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स. काय नॉन परफॉर्मिंग ऍसेट म्हणजे काय? तर जनरली बँकेचं जे काही लोन बुडीत जातं, भरपूर लोकांना असतात काही लोन बुडीत जातं किंवा लोन लोक बुडवतात, त्यालाच एनपीए म्हणतात. असं नाही, एनपीएच्या दोन ऑर्गनाइज डेफिनेशन. एक आहे की लोन नॉट रिकवर्ड फॉर 90 डेज. लोन नॉट रिकवर्ड फॉर म्हणजे जे बँकेचं लोन घेतलेले लोकांनी जे 90 दिवसासाठी, किती दिवसासाठी? 90 दिवस अनरिकवर्ड राहतं, त्यालाच एनपीए म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? सो इट हॅज बीन कन्वर्टेड टू एनपीए. इट हॅज बीन कन्वर्टेड टू. समजतं काय? पण ही एवढी सीमित दायऱ्याची डेफिनेशन नाही. ऍक्च्युअली इकॉनॉमिकल डेफिनेशन काय सांगतो? लोन अनरिकवर्ड फॉर 90 डेज प्लस द बॅड डेप्ट ऑफ द बँक. बॅड डेप्ट ऑफ द बँक हा शब्द तुम्हाला एक प्युअर, तुम्हाला सांगतो काय, प्युअर इकॉनॉमिकल व्यक्तीच वापरू शकतो. बॅड डेप्ट. बॅड डेप्ट म्हणजे काय मी सांगतो. आता बँकेकडे अशा खूप ऍसेट असताना लोकांचे फ्लॅट जप्त केलेला राहतो, हो का नाही? त्याच्यानंतर बँकेच्या असे ऍसेट पडलेले असतात, त्याचा वापरच होत नाही. एखादी बिल्डिंग वापरल्याच जात नाही, नाही का? अशा खूप काही गोष्टी राहतात बँकेकडे की ज्या गोष्टींचा आता त्यांना लिक्विडिटी वाईज किंवा प्रॉफिट वाईज काही उपयोग नाही, तर त्यांनाच बॅड डेप्ट म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? बॅड डेप्ट. अजून काही असतं तुम्हाला माहिती का? काही काही लोक बँकेत अकाउंट उघडतात, किती किती वर्ष पैसे ठेवतात, लक्षात पण राहत नाही त्यांना, नाही का? त्या पण बॅड डेप्ट मध्ये कन्वर्ट होतं, कारण त्याचा बँकेला काहीच उपयोग नाही ना. उगाच लोन त्यांचं पैसे देत राहावं लागतं, उपयोग तर काही होत नाही त्याचा. तर अशा खूप साऱ्या ऍसेट असतात की ज्याचा बँकेला सध्याच्या लेवलला उपयोग नाही, तर त्यांनाच बॅड डेप्ट म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? बॅड डेप्ट. सो एनपीए नीट आहे का? एनपीए बेसिकली इज डिफाइंड ॲज अनरिकवर्ड लोन फॉर मोर दॅन 90 डेज. मोर दॅन 90 डेज प्लस द बॅड डेप्ट टुवर्ड्स द बँक. बॅड डेप्ट टुवर्ड्स द बँक. मग एनपीए का तयार होतो? लक्षात, एनपीए तयार का होतो? तर त्याच्या मागची थेअरी सिंपल आहे. तुम्हाला माहिती ना, आपला देश करप्शन मध्ये आता इतकी लोअर रँक चालली आपल्या देशाची. करप्शन आपल्या लोकांची वृत्ती होत चालली. काय? आपल्या लोकांना काहीच वाटत नाही. आताच आपल्या यंग जनरेशनने ठरवलं पाहिजे. तुम्ही चायनाला म्हणजे चायनामध्ये करप्शनला किंमत नाही. चायनाला डायरेक्ट फाशी देऊन टाकतं करप्शन. डायरेक्ट काय? 1 वर्षात. आपले ते नाही आहे. आपले लोक जाऊ दे, ट्रॅफिक हवालदार चाललंय, जाऊ दे, रेल्वेचा टीसी चालू दे. तसं करप्शन म्हणजे काय होतं आपल्याकडे बँकमध्ये ना, बँक ऑफिसर असो किंवा तिथली ब्रँच असो, काही असो, ते काय करतात की फक्त मोठे मोठे लोक बघतात. आता व्हिडिओ कॉलला लोन दिलं, त्यांचे बघितलेच नाही डॉक्युमेंट. आता विजय मल्ल्या नाही का? विजय मल्ल्याला 9,500 करोड लोन दिलं. किती? त्याच्या ऍसेटची किंमत 4,500 करोडही नव्हती. आणि सामान्य माणसं आले का त्यांना आधार कार्ड बघा, पॅन कार्ड द्या, लाईट बिल द्या, रेंटल ॲग्रीमेंट द्या, त्याच्यानंतर तुमच्या आयटी रिटर्न द्या, सॅलरी स्लिप द्या. मग तो सगळं बघतो. सगळं झालं नाही, पण तुमच्या इथलं व्हेरिफिकेशन निगेटिव्ह आलेलं आहे, नाही का? निगेटिव्हचं कारण काय? तेव्हा जो माणूस व्हेरिफिकेशनला जेव्हा घराला लॉक होतो, मग काय घरी याचं वाट बघत बसतील जन्मभर? काम नाही करणार का तो माणूस? असे छोटे छोटे लहान मुलासारखी कारण. आता मला पॅन कार्ड तर पॅन नंबर असतो, कोणी बघू शकतं. आधार कार्ड हे काय घ्यायचे डॉक्युमेंट आहे? या फालतू डॉक्युमेंट घेतलेच नाही पाहिजे. हे ते एक केवायसी सिस्टीम आहे बँकेकडे, तर डायरेक्ट असते, नाही का? खरी गोष्ट आहे ना. मेन काय बघायला पाहिजे? आर्थिक ताळेबंद पाहिजे. याचे बँकिंग ट्रान्झॅक्शन काय आहे, आयटी रिटर्न भरलेले किंवा नाही भरलेले. आता आयटी रिटर्न मध्ये काय होतं, सीए लोक त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून टाकतात. काही काही लोकांचं दुकान नाही राहत तरी दुकान दाखवून देतो. खरंय की नाही? तर हे लोक काय करतात, इकॉनॉमिकल आहे ना स्टेज बघतात, इकॉनॉमिकल स्टेज बघून लोन देतात. म्हणजे काय करतात की याचा पगार वगैरे चांगला येतोय, गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे, मग आता लोन नाही काय लोन देऊ शकतो. पण जो गव्हर्नमेंटला सर्व्हिसला आहे त्याला लोनची गरजच नाही. खरंय का नाही? लोनची गरज कोणाला राहते? जो नवीन उद्योग करतोय. खरंय ना? तर याच्यासाठी व्हॅल्युएशन सिस्टीम स्ट्रॉंग पाहिजे. काय पाहिजे? व्हॅल्युएशन. आणि सगळ्यात ताळेबंद आपल्या इथे एक सिस्टीम बनवली, सिबिल. मला तर अवॉर्ड द्यायला पाहिजे नोबेल, नाही का? काय करता, एखाद्याने ना फ्रीजचं ईएमआय भरलाय 5, समजा नीट भरले, त्याला कोणतेही लोन देतात म्हणतात तुझं सिबिल चांगलं आहे, आणि त्याला लोन कोणतं येतं 5 लाखाचं. आपण त्याची किंमत फ्रीज घेण्याची लायकी द्यायची, बरोबर? आणि त्याला तिथं लोन कसलं 5 लाखाचं. आणि ज्यांनी समजा एखाद्याने 10 लाखचं लोन घेतलंय, नीट आहे का? 10 लाखचं लोन घेतलं, 8 लाख भरले, शेवटचे 2 हप्ते पाहून झाले, नाही तुझं सिबिल चांगलं नाही, तुला नाही मिळणार. पण त्यांनी 80% भरले ना, त्यांनी 8 लाख भरले, त्याच्या खालचं लोनच तुम्ही देताय ना. पण त्यांनी फ्रीज घेतला 15,000 रुपयाचा, त्यांनी 15,000 भरले, वा तुझं सिबिल चांगलं घेऊन टाक, नाही काय?
हे मूर्खासारखी सिस्टीम करतात ना हे जे काल कम्प्युटरला एवढं डोकं आहे का? मला सांगा, कम्प्युटर आपण बनवलाय ना, हे कम्प्युटर मध्ये नाही तुम्ही कॅपेबल नाही. काय तू जिथे बसला, तर मला एक माणूस म्हणत तुम्ही कॅपेबल नाही. म्हटलं अहो तुम्ही जिथे बसले ना, असे 307 ऑफिसर मी बनवले, तुम्ही मला काय सांगता कॅपेबल? हे मूर्खासारखे. एक फॉरेन मध्ये प्रोजेक्शन ऑफ बिझनेस एक कन्सेप्ट असतो. काय असतं? प्रोजेक्शन. आता सोलर आहे, आजच्या स्थितीला त्या लोकांना इन्कम नाही, 10 वर्षांनी ते लोक करोडो करोडो रुपये कमवणार आहे. करोडो. जैन इरिगेशन नाही का, जैन इरिगेशन, यांना लोक लोन नव्हते देत जैन इरिगेशन. आज जैन इरिगेशन लोकांना लोन देतं नाही का? हे मूर्खासारखं एक सिस्टीम राहते जी सगळ्यात भारी. पण का लोन द्यायला सगळ्यात चांगली सिस्टीम काय करू शकता? जो जितका टॅक्स भरेल तेवढं त्याला लोन. खरं की नाही? टॅक्सला लोकांना प्रमोट करा. टॅक्स जो भरेल त्याला सगळ्यात जास्त अवॉर्ड. एक आता तुम्ही विचार करा, 5 वर्ष एखाद्याचा बिझनेस किती, 5 पैकी 3ऱ्या वर्षी त्याचा एक ऍक्सिडेंट झाला, 6 महिने तो माणूस आजारी, त्याचं नॅचरली त्याचं खराब होईल रेकॉर्ड. म्हणजे त्यांनी 3 वर्ष जो टॅक्स भरला, लोन जे भरलं ते एका वर्षात काय झालं, होऊन गेलं. आणि त्याला त्याच वर्षी मदतीची गरज असते नाही का? त्याच्यामुळे हे जे आपल्याकडे सिस्टीम आहे ना, ती कागदोपत्री खूप आहे. काय अमेरिकेत असं नाही, तिकडे 3 मिनिटात लोन दिलं. 3 मिनिटात ते लोक फक्त बघतात याचं डॉक्युमेंटेशन काय, पाहत याची इकॉनॉमिक स्टेज काय, आणि सायकल बघतात की हा सायकल करू शकतो का भाऊ इकॉनॉमिक, बस संपलं. म्हणजे तशी सिस्टीम पाहिजे. आता शेतकऱ्यांना 7-12 घेऊन या, मग त्याच्यावर बोजा आहे का बघून या, मग कांद्याचं किती उत्पन्न देते, उत्पन्न 50,000. 50,000 मध्ये होतं काय? हे होतं का? मग ते शेतकरी बिचारे कसं तरी ओढत आणि कुठून तरी करतात. आणि इतकं शेतकऱ्यांच्या बाबतीत ते इतकं मूर्खसारखी लोन सिस्टीम आहे. शेतकऱ्यांना फक्त शेतीलाच लोन भेटतं. आता मला सांगा, त्या व्यक्तीला मुलगी नाही का, मुलगा नाही का, त्यांना मुलाचं लग्न करावं असं वाटत नाही का? मग त्याला कुठून उत्पन्न येईल? जर तो प्रॉफिटेबल इन्कमच नाही, मग गव्हर्नमेंट काय म्हणतं की नाही प्रॉफिटेबल कसं काय नाही? अरे तुम्हीच म्हणता ना, सबसिडी कोणाला देतो आपण? कोणाला सबसिडी देतो? ज्या बिझनेसला आपल्याला वाटतं की हे स्वतःच्या लेवलला वर येऊ शकत, त्याला सबसिडी दिली जाते का नाही? मग ऍग्रिकल्चरला ज्या आर्थिक, आता तुम्ही विचार करा, तुमच्यापैकी कोणत्या तरी माणसाला असं सांगितलं एमकॉम ची फी 2 लाख रुपये, एक तरी जण ऍडमिशन घेईल का? घेईल काय? नाही घेणार. मग काय घेतात? जाऊ दे फी कमी आहे. आता मुलींना विचारलं ना, म्हणते SSC चा भरला मी फॉर्म. म्हटलं माहिती का त्याचं सिलेबस? नाही म्हणे, फी नव्हती त्याला भरून टाकला. काय म्हणजे एखाद्या लग्नात गेलं तर आयर नाही करायचं, ते लिहितं ना खाली की कृपया आयर आणू नये. मला चला जेवायला झालं. आमचे एक नातेवाईक आहे, त्यांच्या घरात 21 जण आहे. किती आहे? त्यांना कोणी लग्नाला बोलू, सगळे जण त्या दिवशी आंघोळ करून लग्नाला येतात. सगळे त्या लोकांना धडकी भरते का, धडकी आहे लग्नाला येणार आहे, डायरेक्ट हे येणार आहे, पण त्याला आधीच सांगता भाऊ भात बनवून ठेव, जास्त नाही त्यांना फक्त भातच वाढ, गुलाबजाम बाहेर आणून हे अशी स्थिती आहे. माझा तर नेहमी इन्सल्ट होतो लग्नाला नेहमी. मी ना याला बसलो, आमचे स्वप्नील सर होते तिथे, मस्त बसलो लग्नाच्या ह्याच्यात, आणि काय सगळे बाहेर बाकीचे लोक माझ्याकडेच बघत होते. का बघत होते मला कळत नव्हतं. काहीतरी लागलं असेल इकडे, काहीतरी भात पीत लागलं असेल. मला वाटतं मला आपली पर्सनॅलिटी चांगली म्हणून बघताय मला एकदा म्हणे सर तुमच्याकडे खूप लोक बघताय. म्हटलं बहुतेक ओळखत असतील, क्लासचं काहीतरी असेल, त्यांना माहिती असेल सर आहे बॉस नाही का. बरं ठीक आहे. आता काय झालं, तिकडून तो गुलाबजाम घेणार आहे ना. म्हटलं अरे गुलाबजाम आले नाही आपल्याला नाही का. लगेच तो तिकडे गुलाबजाम आहे, सर तुम्हाला पाहिजे का? म्हटलं हो आण ना. म्हटलं मी असं बोलत होतो तर तो आला इथे जवळ आला, डायरेक्ट त्या माणसाला म्हटलं तू मला देतो. नाही म्हणजे तेच सर त्यांना बोलत होतो. म्हटलं मी याला आधीच बोललो होतो, तोही होत तो मला, मी सर आहे बॉस. आणि समोर 2 मुली इतक्या जोरजोरात असायला लागल्या, मोठे म्हणे सर तुमची इज्जत गेली. म्हटलं जाऊ दे, आता ते एमकॉमला जातील तेव्हा त्यांना कळलंच, जेव्हा मॅथ्सची गरज लागेल ना समजेल त्यांना नाही का. ही थिअरी राहते लक्षात की NPA होतो ना मुळामध्ये हा अनऑर्गनाइज, नीट आहे का, अनऑर्गनाइज डॉक्युमेंटेशन आहे का. अनऑर्गनाइज काय आहे? अनऑर्गनाइज पण आहे त्याच्यामध्ये, की नीट पद्धतीने डॉक्युमेंट घेतले जात नाही, ज्याचे IT रिटर्न आहे तसे बनवले जात नाही. त्याच्यानंतर जे बिझनेस आहे त्याचा तुमचा इन्कम रिअल रिफ्लेक्ट नाही करत. त्याला सॅलरी 10,000 असेल तर पुढे 20,000 दाखवतील, 20 वाल्याची 25 दाखवतील, टॅक्स रिटर्न वाढवून दाखवतील, ज्याचं दुकान नाही घरातच दुकान बनवून दाखवतील, फोटो काढून नाही का, ज्याचं लग्न झालंय त्याला कुठून तरी बायको आणून दाखवतील. डॉक्युमेंटेशन मध्ये फेक पण आहे ना, ट्रान्सपरन्सी नाही.
आणि ट्रान्सपरन्सी नसण्यामागचं कारण आहे की आपल्या इथे बँकेतले लोक पण ट्रेन नाही, त्यांना वाटतं जाऊ दे टार्गेट दिलं एवढं लोन तुम्हाला वाटायचं, कोणाला पाहिजे करून पाहिजे करून मेथडॉलॉजी. तुमच्याकडे बँकचे डॉक्युमेंट असतात बरोबर, त्यांच्याकडे सेव्हिंग अकाउंटचा डेटा आहे, यांनीच फोन करायला पाहिजे लोकांना की सर तुमचं बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन 15-20 लाख रुपये झाले यावर्षी, तुम्हाला काही बिझनेसला लोनची आवश्यकता आहे का. सरकारी बँक मधल्या लोकांना काय झालंय माहिती का, त्यांना वाटतं आपण पूर्वीच्या काही राजे महाराजे होतो नाही का, कसं की माझ्याकडे सगळे लोक असेच येतील. एसबीआय मध्ये गेलं ना असे हावभाव करता काही जसं काही एकदम हे म्हणजे राजे कोण का, हो बसा तिकडे, कळत नाही का तुम्हाला, असं एकदम म्हणजे हावभावाने असं एकदम चेहरा असं करतात. ही मनस्थिती सरकारी लोकांची. आता मागे काल बस मध्ये चाललो होतो, त्यांना त्या सरांना विचारलं, म्हटलं सर त्र्यंबकेश्वरून यायला किती वाजता बस आहे, म्हणे ते तुम्हाला ऑफिस मध्ये कळलं ती माहिती. तर म्हणजे एकदम नाही कमी म्हटलं तरी तुम्ही सांगा तुम्हाला माहिती असते तुम्ही त्या डेपोला. नाही नाही म्हणे आम्हाला काही कल्पना नाही म्हणे, तुम्ही जाऊन तिकडेच विचारा म्हणे, उगाच आमचं डोकं खाऊ नका नाही का. त्यांना म्हटलं हे सर काय बोलणार, मी तो किशोर होता ना माझ्यावर, त्यांना म्हटलं बघितलं का तुला एसटी महामंडळाची स्थिती का खराब झाली, म्हटलं नाही का ते माझ्याकडे रागाने पाहायला लागले नाही का, म्हणे तुम्ही आम्हाला असं का बोलतो. तुम्हाला नाही बोलत आहे मी जनरल बोलते, मी जा ना ऑफिस मध्ये जाऊन माझी कंप्लेंट करा नाही काय म्हटलं. माझे वडील एसटीत होते, मला माहिती ना तेव्हा माझ्या वडिलांनी ज्या दिवशी जॉब सोडला त्या दिवशी नाशिकची डबल डेकर बंद झाली म्हटलं नाही तर त्यांचं काम असं होतं ना, गर्दी राहायची म्हटलं, लोक डायरेक्ट बसला लटकायचे एवढी गर्दी राहायची. तर काम असं असतं, तुम्ही काम नीट केलं ना, बँकांनी कर्मचाऱ्यांनी जर प्रत्येक इलिजिबल लोकांना लोन दिलं ते नीट आहे, ते ओळखी पाय कर काय हा माझ्या भावाचा मामाचा काकाचा मुलगा आहे, तो तसा आहे, आमच्या एरियातल्या आमदाराचा मुलगा आहे आणि यांनी आम्हाला कांदे पाठवलेले, त्याच्यानंतर हा रेफरन्स हा साहेब करून घेतो काम. या गोष्टी काय करायच्या, तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंट बघा, व्यवस्थित इलिजिबल असेल तर लोन करा बरोबर. त्याच्यामुळे प्रोजेक्शन नाही करत आणि लोक मुलं पण थेरोटिकल पास झालेले मुलं राहतात, काहीच करत नाही. तर आमच्या इथे एक ऑफिसर होता कोमल सिंग, त्यांनी मला इतका अभ्यासपूर्ण सिस्टीम सांगितली होती. त्याला म्हटलं शेतीची स्थिती खराब का होते, थोड़े सर सच में बताओ क्या आपको, इधर है ना मैनेजमेंट ऑफ लोन बहुत खराब है. मतलब क्या होता है, मन देखो सर अभी एक एग्जांपल लो, आप कपास की खेती लगा रहे हो, कापूस है ना, तो उसको मान लीजिए 2 एकड़ खेती है तो 3 लाख रुपए का एस्टिमेट रहता है बराबर. हमारे इधर सॉफ्टवेयर में आते हैं 2,20,000 रुपए. तो होता क्या है, सॉफ्टवेयर के अनुसार इनको जो भी लोन एक्वायर्ड होता है तो कई बार ऐसे हो जाता है कि 2,20,000 रुपए का लोन दे दिए और फिर इसका तो बजट 3 लाख रहता है, तो ये कंपाउंड नहीं बनाता या टावर नहीं बनाता तो स्टॉर्म आ जाता है, जो बादल वगैरह आना नहीं का, तो उसकी खेती उखड़ जाती है और वो इंश्योरेंस भी नहीं निकालता है, तो 2,20,000 के 20,000 चले जाते हैं वो. तो ये सिर्फ 80,000 के लिए कोई खेती करने वाला उजड़ जाता है. तो ये इसमें मतलब मूर्खों जैसी बात है. 3 लाख देने से कुछ होने वाला तो नहीं, ना इनका नुकसान होगा ना सिस्टम का होगा, पर ये करते नहीं. मतलब तो फिर कभी कभी तो दे देते नहीं, बोले उसकी उलट सिचुएशन भी है. कभी कभी ऐसे हो जाता है कि 5 एकड़ खेती है, करने वाला 2 एकड़, बट उसमें 5 लाख का लोन दे देते, एकड़ के हिसाब से 5 लाख का दे देते हैं, तो 5 लाख का लोन दे देते. अभी होता क्या है कि ये इंसान क्या करता है, 3 लाख का लोन का काम करता है और 2 लाख रुपए ये कुछ खेती के लोग ऐसे है कि लड़की के शादी में यूज करते हैं, कोई लोग पुराना कर्जा ये कर देते हैं, कोई लोग क्या करते हैं 2 लाख का लोन लेते हैं, बैंक में 4% ये एफडीआर है, सॉरी 4% लोन का रेट है और 6% एफडीआर का रेट है. तो उनका एक रिलेटिव्ह का नाम लेके उसके नाम पे एफडीआर, म्हणजे त्या बँकेतूनच 5 लाख लोन घेतलं, 3 लाखचं शेतीला वापरलं, 2 लाख घेतलं त्याची एफडीआर केली आणि ती 6% त्यांच्याकडनं एफडीआर घेतलं, म्हणजे घरी बसल्या बसल्या 2% मिळेल. म्हणजे किती डोकं लावतात. मग हे अलोकेशन लोन नाही. लोन कसं करायला पाहिजे, समजा आता एखाद्या शेतकऱ्याला बीज आणायचंय बरोबर, त्याच्यानंतर त्याला समजा अवजारं आणायची, त्याच्यानंतर त्याला स्टोरेज सिस्टीम बनवायची, तर तुम्ही डायरेक्ट ते जे डिस्ट्रीब्युटर आहे त्याच्या अकाउंट मध्ये पैसे टाका. डायरेक्ट तुला बीज आणायचं ना, त्याचं दे कोटेशन, आण किती 40,000 आहे, त्याच्या अकाउंटला 40,000. आपले लोक त्याच्यावरनं पुढे हुशार. मग आता जर त्याला एखाद्याला लोन नाही घ्यायचं तर बीजचा ऑफिसर आहे ना, त्याला म्हणतात तुला 2% देऊन टाकतो 1,000 रुपये नाही का, तुझ्या आपण 40 आहे ना, 39,200 झाला. मग त्याच्यावर हे का होतं, कारण मग सपोर्टिव्ह सिस्टीम नाही. शेतकऱ्यांना पर्सनल लोन असो किंवा हे त्यांच्या गरजांना पण लोन दिलं पाहिजे का नाही, शिक्षणाला लोन दिलं पाहिजे,
तसंच बाहेरचे जे रोजंदारीचे लोक असतात, आता तुम्ही विचार करा, हे जे प्रेडिक्शन ऑफ बिझनेस आहे, आता एवढ्या अमृततुल्य चहा आहे, खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. अहो छोट्यावरनं एवढी मोठी फ्रँचायझी बनवली, खरी गोष्ट आहे का नाही? कोणाला वाटलं होतं का चहाचा बिझनेस एवढा ऑर्गनाइज करेल? केलं. जर त्यांना तुम्ही फंड इन्फ्लुएन्स केला ना, तर कोण काय बनवेल याचा भरोसा नाही. छोट्याशा फंडला एवढ्या लार्ज लेवलला घेऊन गेलं नाही का? तर काय होतं की फंडिंग हा खूप महत्वाचा प्रकार आहे. त्याच्यासाठी एक्सपर्ट लोक पाहिजे, असे लोक पाहिजे त्यांनी ओळखलं पाहिजे की आज याचा बिझनेस क्रायसिस मध्ये पण हा खूप पुढे जाऊ शकतो. आता आपले बघा, आपले हे जाता लोक, आज आपल्या क्लासचा एनपीए मध्ये अकाउंट, पण आपल्या क्लासचा रिझल्ट 57 लोक सिलेक्ट झाले. किती आले? यांना एवढ्या बुद्धीने लावत की आपल्या इथे नाही पॅरामीटर्सच सेट नाही की हा बिझनेस कसा ओळखला जाईल की हा प्रॉफिटेबल होणार आहे किंवा नाही. पॅरामीटर्सच नाही, ते सेट करणं खूप गरजेचं आहे. आणि ते नसण्याचं आपल्याकडे जे परिमाण वापरताना आता की एनपीए वाढण्यामागे आपल्यात एक सिस्टीम आहे. एक आहे सिबिल, काय सिबिल, आणि दुसरी आहे क्रेडिट. दुसरी काय? म्हणजे आपल्या इथे हा एक स्कोर मोजला जातो आणि हा एक मोजला जातो. लक्षात द्या. व्हॉट इज मीन बाय सिबिल? नीट ऐका. सिबिल इज अ क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड. कळतंय का? क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड ही काय करते माहिती का? तुमचं जे रेकॉर्ड आहे ना बँकिंग, ते चेक करते की तुम्ही कोणाला चेक दिला तो क्लिअर झाला का नाही. क्लिअर झाला तर तुमचा सिबिल स्कोर वाढतो, जर बाउन्स झाला तर तुमचा स्कोर काय होतो? कमी होतो. कळतंय? तुम्ही लोन घेतलं, त्याचा ईएमआय भरला तर क्रेडिट स्कोर काय होतो? वाढतो. हाताप्रमाणे करा ना, वाढतो. काय होतो? वाढतो. आणि जर तुम्ही लोनचा ईएमआय नाही भरला किंवा बाउन्स झाला तर स्कोर काय होतो? कळतंय काय? अशी सिबिल सिस्टीम काम करते. नीट कळलंय? जनरली ही नॅशनलाइज बँक फॉलो करतात नाही का? आणि क्रेडिट सिस्टीम काय असते? क्रेडिट सिस्टीम काय की जो व्यक्ती लोनच घेत नाही, मग त्याचं कसं करणार तुम्ही नाही का? मग ही बँकिंग ट्रान्झॅक्शनवर आधारित असते. कशावर आधारित असते? बँकिंग. बँकेमध्ये समजा तुम्ही 40,000 भरले, 10,000 काढले, 50,000 भरले, 20,000 काढले, तर तुमचा प्लस 20,000 प्लस 30,000 असा स्कोर काय होता? तो वाढत जातो. दॅट इज द डिफरन्स बिटवीन इनवर्ड अँड आउटवर्ड. ती क्रेडिट रेटिंग करता. काय करतात? आणि यांचं कॉम्बिनेशन करून लोन दिलं जातं नाही का? यांचं कॉम्बिनेशन करून काय केलं जातं? नीट समजलंय तुम्हाला? सिबिल आणि क्रेडिट समजलंय? मग याचे एक रेशो काढतात ते बँकेमध्ये. त्या रेशोच्या आधारावर मग सिस्टीम बनवली जाते. की समजा एखाद्या माणसाचं 40,000 इन्कम आहे. किती आहे? 40,000 आहे. त्याच्या आत्ताचे एक्झिस्टिंग ईएमआय, पूर्वीचे लोन, प्लस त्याच्या घरामध्ये किती सदस्य आहे, हे सगळ्यांचं काढून एक प्रोजेक्शन एक्सपेन्स काढला जातो. जसं 20,000 प्रोजेक्शन एक्सपेन्स आहे, 40,000 काय आहे त्याचं इन्कम आहे. मग साधारण त्याला 5 ते 6,000 रुपये ईएमआय भरता येईल नाही का? असं विचार करा. मग 6,000 रुपये जर वर्षाला, 6,000 महिन्याला, तर वर्षाला किती होते? 72,000. 5,000चं ड्युरेशन देणार तर जवळजवळ त्याला 3 लाखाचं लोन काय करू शकतो आपण? देऊ शकतो. असं प्रोजेक्शन ऑफ लोन ठरवलं जातं. कळतंय? येस ऑर नो? मग आता शेवटच्या मुद्द्याकडे येऊ की जेव्हा एनपीए जेव्हा खूप जास्त वाढतो तेव्हा बऱ्याचशा बँक करप्ट होताना, तसं देशाची इकॉनॉमी पण करप्ट होते. म्हणून असं म्हणतात की एनपीए इज द बॅरोमीटर ऑफ इकॉनॉमिक स्टेज ऑफ अ कंट्री. एनपीए जर जास्त असेल तर बँकेत म्हणजे देशाची इकॉनॉमिक स्थिती काय आहे? खराब मानली जाते नाही. एनपीए खूप वाढला तर देशाची इकॉनॉमिक स्थिती काय होते? खराब मानली जाते. एनपीए कमी आहे तर देशाची आर्थिक स्थिती स्ट्रॉंग मानली जाते. बरोबर ना? जसं तुम्हाला सांगू ना, एसबीआयचा एनपीए 5.3% पर्यंत गेला होता. हा खूप लार्ज आहे, लक्षात आहे, खूप लार्ज आहे. तेव्हा मग तिथल्या जे हेड होते ना, अरुंधती भट्टाचार्य, काय नाव त्यांचं? त्यांनी नीट प्लॅन आखला, प्लॅन करून एनपीए कमी केलं. आता आपल्या देशात हे नरेंद्र मोदी सरकारमध्ये, म्हणजे बीजेपी सरकारमध्ये त्यांनी एक सिस्टीम आखली आहे. ऍक्च्युअली ती चांगली आहे. एनपीए कमी करण्यासाठी ना त्यांनी एक बिल आणलं, त्याचं नाव आहे बँक करप्सी ऍक्ट. काय नाव आहे? बँक करप्सी ऍक्ट. तो म्हणजे काय मी सांगतो पहिले की पहिले काय व्हायचं, समजा एखाद्या व्यक्तीने लोन घेतलं, आता समजा विजय मल्ल्याने लोन घेतलं तर 4,500 करोडचं लोन घेतलंय, समजा 9,500 करोडचं झालं. असं की तो मॉर्गेज ठेवतो नाही का? तो लोन देतात तर 2 प्रकारचे लोन आहे, सेक्युर्ड लोन आहे, अनसेक्युर्ड लोन आहे. बरोबर? सेक्युर्ड लोन मध्ये वेगळा प्रकार आहे, अनसेक्युर्ड लोन मध्ये वेगळा प्रकार आहे. आता सेक्युर्ड लोन म्हणजे काय? मॉर्गेज लोन. काय? आता मॉर्गेज म्हणजे काय? आता हाऊसिंग लोन आहे, मॉर्गेज लोन. खरं की नाही? नीट आहे का? हाऊसिंग काय? मॉर्गेज. हाऊसिंग लोन मध्ये मॉर्गेज काय केलं जातं? हे बघा, जी वस्तू तुम्ही विकत घेताय तीच मॉर्गेज करता का नाही? आता तुम्ही फ्रीज आहे, जी वस्तू घेताय तीच मॉर्गेज करताय ना? तर असे खूप सारे लोन असतात मॉर्गेज, त्याला सेक्युर्ड लोन म्हणतात. की तुम्ही एखादी असेल, शेतीचं लोन पण एक प्रकारे सेक्युर्ड आहे, कारण तिथे शेती असते ना.
तुम्ही शेतीच तारण ठेवत असताना त्याच्या अगेन्स्ट लोन घेत असतात, बरं हो का नाही? आणि दुसरे असतं अनसेक्युर्ड लोन. जसं तुम्हाला घराला कलर द्यायचा आहे, फर्निचर घ्यायचं आहे किंवा या वस्तू घ्यायच्या आहे, तर ते अनसेक्युर्ड. बिझनेसला लोन घ्यायचं पण तुमच्याकडे काही डॉक्युमेंटेशन आहे फक्त, त्याच्यावर लोन घेतात, ते अनसेक्युर्ड लोन घेतात. आता जे सेक्युर्ड लोन घेतात ना त्याच्यामध्ये काय ऍसेट जे मॉर्गेज केला जातात, तर त्याच्यामध्ये सगळ्यात सेफ लोन जे मानलं जातं ना ते कोणतं मानलं जातं? होम लोन. का बरं होम लोन सेफ मानलं जातं? कारण की इट्स अ नॉन मुव्हेबल ऍसेट. काय? नॉन मुव्हेबल. कारण या लोन मध्ये दोन प्रकारचे, होम लोन इज अ नॉन मुव्हेबल ऍसेट. काय? हा, म्हणजे ती आपल्याला मूव्ह करता येत नाही. कारण का समजा एखाद्याने होम लोन घेतलं आणि जर उदाहरण घ्या की त्यांनी लोन बुडवलं, तर बँकेचा कर्मचारी जाऊन घर जप्त करू शकतो का नाही? हो का नाही? असं पाहिलं का, काल सकाळीच इथे होतं, घर कुठे गेलं काय? किंवा लोक रात्री बोलले नाही का, नाही उद्या येणार आहे जप्तीला, हलवा त्याला, डायरेक्ट मसुरीपर्यंत घेऊन जा. असं होईल का? नाही होणार ना. तुम्हाला माहिती का असं होतं काही माहिती का? तुम्ही ऐकलेलं आहे वाळवंटात असं होतं, आज इथं डोंगर असतो उद्या खड्डा होऊन जात. मला राजस्थानच्या आमच्या इथे राहायचे ते म्हणायचे, आज आपण ढोकतो मस्त डोंगर असतो एकत्रितला मातीचा नाही का, उद्या सकाळी उठतो तर डोंगरने डायरेक्ट खड्डा असतं. होतं असं काही काही ठिकाणी ना. तुम्हाला माहिती एक देश आहे रशियाच्या बाजूला, क्रिमिया नाव आहे त्याचं नाही का, त्या देशात आहे ना, म्हणजे तिथे काय होतं ना, इतक्या मोठ्या प्रमाणावर तिकडे थंडी पडते, इतक्या मोठ्या प्रमाणावर -35 डिग्री जाते. किती आहे? तुम्ही असं युट्यूबवर टाका थंड नाही का देश कोणते, त्या देशात माहिती का तिथे व्हेरिएबल होम सिस्टीम. व्हेरिएबल म्हणजे काय, आता तुम्ही जॉबला निघाले बाहेर तर तुमच्या बॅग मध्ये सगळं ठेवावं लागतं, जेवण खाण्याचं, बिस्किट, काजू बदाम बिदाम, मॅगी बिगी सगळं ठेवायचं. त्यांनी काय केलं, असं घरं बांधून ठेवलेलं आहे पूर्ण शहरामध्ये. आता समजा एखादा माणूस सकाळी निघाला जॉबला, सकाळी जातो तो आणि अचानक बर्फाचा पाऊस चालू झाला, मग काय करायचं? मग तिथे ते गव्हर्नमेंटचे घर आहे, तिथे जाऊन राहतो, तिथे गॅस बेस सगळं राहतो, लगेच काढेल मॅगी बिगी बनवायला. मग तिथे 2-4 दिवस त्याची बायको त्याला फोन करते, काय मग कधी येणार? तू थांबून घे, माझा इथे बर्फ कमी झाला. तिथे कोणी माणूस कुठे, कारण किती दिवस पाऊस चालू असतो बर्फाचा. तर तिथे सिस्टीम आहे. काय सिस्टीम आहे तुम्हाला माहिती का? एक सलमान खानचा एक पिक्चर होता, त्याच्यामध्ये ना ते असं काहीतरी बर्फावर गाणं बी नाही त्याचं, बर्फाच्या ह्याच्यावर. तर ते ना लोक बसले असं जेवण करत होते ते, तर त्यांनी सांगितलं की काय झालं की आम्ही बसलो ना म्हणे, तर तिथे सगळे असे ते टेबल टाकले ओपन हॉटेल, आम्ही पाहिले एवढं सुंदर हॉटेल. तर मी त्यांना म्हणालो की बा नाही मला आहे ना ह्याच्यात अजून पुढच्या सीझन मध्ये पण यायचंय बघायला. ते म्हणे हॉटेलच इथे राहत नाही म्हणजे काय? म्हणे मुव्हेबल हॉटेल. म्हणजे काय मुव्हेबल म्हणजे काय? म्हणे हो ही नदी आहे, आता हिवाळा चालू आहे ना म्हणून इथे बर्फ झालेला आहे, नंतर म्हणे पाऊस येतो ना इथे पाणी होऊन जातं म्हणे, मग तेव्हा हॉटेल काय उचलून घेऊन जातं. मुव्हेबल हॉटेल म्हणते. काय मुव्हेबल हॉटेल? कारण की ते सिस्टीम तशी आहे नाही का. तर विचार करा आपला देश किती चांगला आहे, निदान तुम्हाला कायदा पेडणार हो पण माहित राहते घर आपले. कोरोनामध्ये आपले लोक स्थिर होते का नाही? खरं की नाही? आपल्या देशात एवढा प्रॉब्लेम नाही आला कोरोनाचा, आपल्या लोकांनी प्रॉब्लेम करून घेतलं. मी पाहिलं मुंबईचे तर लोक इतके येडे काय, त्यांना काहीच अर्थ नाही. आम्ही काल आहे ना असं विचारायला गेलो, समजा ऍड्रेस विचारायला गेलो ना, तर सगळे लोक काय बोलते मला तर काहीच काय, जसं काय कोरोनाचा पेशंट आलेला आहे. कोणाला ऍड्रेस विचारत बोला. सगळ्या कोरोना यांनीच आणला बरं का मुंबईच्या लोकांना. आपल्या इथे तर मालेगाव सोडलं तर कुठूनच कोरोना आला नाही. कुठे नाही ना मालेगावचं, कोणाचा मामा मालेगावचा रे असं. ते लक्षात इकडे नॉन मुव्हेबल ऍसेट आहे. काय मोठे ना काय होम इज अ नॉन मुव्हेबल ऍसेट. दुसरं होम लोनला महत्व देण्यामागचं कारण आहे, नीट आहे का? होम लोन एवढं सेक्युर्ड का मानलं जातं? कारण घर बांधण्याने काय होतं, खूप साऱ्या समस्या दूर होतात. म्हणजे माणसाचं विचार करण्याचं स्टेटस काय होतं तर चेंज होतं. माणूस झोपडपट्टीत राहतो ना एवढा नाही विचार करत, जेव्हा घर जातो ना आपोआप स्वच्छ ठेवतो. म्हणजे ते एक असं एक मानद आहे की स्वतःचं घर असलं ना माणूस जास्त सेफ्टी विचार करतो. म्हणून गव्हर्नमेंट आहे ना होम लोनला जास्त प्रमोट करतो. दुसरं काय होतं की होम लोन मध्ये अजून एक फायदा आहे. घर बांधणीने काय होतं, घर बांधायचं मग काय लागतं की तुम्हाला सिमेंट लागणार, हे बघ काय लागणार, सिमेंट लागणार. त्याच्यानंतर काय लागणार, दुसरं स्टील लागणार. बरोबर आहे.
सगळंच त्याला सामान लागेल का नाही, स्टील लागेल, त्याच्यानंतर मग सगळे इंटरनल वर्क आहे, इलेक्ट्रिसिटी लागेल, नळ लागेल, घरातलं इन्फ्रास्ट्रक्चर लागेल. म्हणजे किती लोकांना काम मिळतं बघ, किती लोकांना रोजगार मिळतं नाही का. आता जेवढा अनऑर्गनाइज लेबर आहे ना इंडियात, जेवढा अनऑर्गनाइज लेबर, या सगळ्यांना रोजगार कशामुळे मिळतो, घरामुळे मिळतो. येस और नो? म्हणून ते सेक्युरिटी मानलं जातं, म्हणून इट इज अ एम्प्लॉयमेंट जनरेशन इन्स्ट्रुमेंट म्हणून होम लोनला जास्त म्हणतो. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं येतं कार लोन. कार पण तसं पाहिलं तर सिक्युर्ड आहे, पण कार मुव्हेबल ॲसेट आहे ना. पण कार उद्योगाला एक काम महत्व येतं, कारण कारवर काय असतं, खूप वेंडर्स अवलंबून राहतात, खूप जास्त वेंडर. आता कारमध्ये सीट बनवायचं वेगळा वेंडर, बॅटरी बनवायची वेगळा वेंडर, त्याच्यानंतर ते हँडल बनवायचं वेगळा वेंडर, काचेचं वेगळा वेंडर. मग एक कंपनी येते ना, तिच्या आधारावर 50 वेंडर्स सगळे गोळा होतात. म्हणून आता नाशिकच्या इंजिनियर मुलांना जॉब कमी आहेत नाही. महिंद्रा बरोबर, मायको सोडली तर कंपनीच नाही. आणि महिंद्रा मायकोच्या जेवढे वेंडर्स आहे, मग महिंद्रा काय करते, त्यांची एक कंपनी तिकडे जुन्नरला आहे बरोबर, ते खूप सारे इकडून घेऊन जातात तिकडे, तिथे बनवतात. आणि ते आपल्या इथे कसं, आपल्या नाशिकला आहे ना, हे खूप आहे, काय म्हणतात त्याला, ते युनियन लिडरशिप खूप आहे. ते इथले उद्योगधंदे काय करतात, मारून टाकतात. तर ते हे जे आहे ना, एखाद्या बिझनेसला जे सपोर्टिव्ह इन्स्ट्रुमेंट खूप लागतात, तर ते त्यामुळे गव्हर्नमेंट त्या उद्योगधंद्याला एम्प्लॉयमेंट जनरेशन साठी सपोर्ट करतो. म्हणून लोन एक प्रकारचा आहे ना, हा एम्प्लॉयमेंट जनरेशन क्रायटेरिया काय, एम्प्लॉयमेंट जनरेशन क्रायटेरिया. आणि जेव्हा हे सगळ्या प्रकारचे लोन असतात, त्याच्यामध्ये ऍग्री लोन आहे, एज्युकेशनल लोन आहे, त्याच्यानंतर अजून काय असतं माहिती का, लोन अगेन्स्ट सिक्युरिटी. ऐकलंय तुम्ही, लोन अगेन्स्ट सिक्युरिटी म्हणजे शेअर्सच्या अगेनही लोन मिळतं, लोन अगेन्स्ट एफडीआर पण मिळतं, लोन अगेन्स्ट गोल्ड पण मिळतं. तुम्ही पाहिलं असेल ना, मुथूट फायनान्स, खरे का नाही. ते सगळ्या प्रकारचे लोन्स तुम्हाला असतात. आणि या लोन मध्ये या प्रकारचंच रेटिंग वापरतात. पहिलं रेटिंग कोणतं आहे, मोठ्याने पहिलं कोणतं आहे, सिबिल, आणि दुसरं. आता लास्ट पॉइंट फक्त शिकवतो की सिबिल आणि जे काय म्हणतात त्याला क्रेडिट रेटिंग. सिबिल आणि काय क्रेडिट रेटिंग, तर या दोघांमध्ये काय इन्फ्लुएन्स किंवा सिग्निफिकन्स होतो, नीट आहे का. काय होतं की हे जेव्हा हे करतात ना, तर दोन प्रकारचे कस्टमर तयार होतात. एक जो तुमचं लोन नीट भरतोय आणि एक तुमचं लोन भरत नाही. तर जो व्यक्ती, लक्षात येतं, कस्टमर which deposit the loan as per the given guideline of the bank, right, is known as a reliable customer. काय म्हणतात त्याला, म्हणजे जो नियमानुसार टाइमली लोन भरतो ना, त्याला काय म्हणतात, रिलायबल कस्टमर्स, नाही का. आणि इथे दुसरा कस्टमर असतं, द पर्सन who does not pay the loan as per the guideline of the bank is known as defaulter, as known as defaulter. कळतंय का नाही. So what leverages a reliable customer get after paying the loan, म्हणजे त्याला काय प्रकारचे फायदे लोन याल्यावर मिळतात, तर ते सांगतो की या कस्टमरला सगळ्यात महत्वाचं असतं की पुढचं जे लोन दिलं जातं ना, पुढचं त्यावेळेला त्याला डॉक्युमेंटेशनला कमी करावं लागतं. काय करावं लागतं, म्हणजे आता तुम्ही बजाजचं एखादं लोन घ्या, बजाज ईएमआय कार्ड काढा, तुम्ही फ्रीज घ्या, वेळेवर लोन भरा, नाही का. पुढच्या वेळेला ते डॉक्युमेंट पण बघत नाही, कारण की तुम्ही कोणत्या कॅटेगरीत निघून जाता, रिलायबल कस्टमर. कळतंय का. हा, तर त्याला हे मिळतं. दुसरं काय मिळतं, त्याला आहे ना डिस्काउंटेड इंटरेस्ट रेट मिळतो. काय मिळतं, डिस्काउंटेड इंटरेस्ट रेट. आता तुम्हाला जो इंटरेस्ट रेट मिळतो ना, त्याला लेंडिंग रेट म्हणतात. काय म्हणतात, द रेट ॲट विच अ नॉर्मल कस्टमर वुड गेट द लोन इज नोन ॲज लेंडिंग रेट. पण द रेट ॲट विच अ रिलायबल कस्टमर गेट द लोन इज नोन ॲज प्रायमरी लेंडिंग रेट. त्याला काय म्हणतात, म्हणजे असा रेट की ज्या आधारावर रिलायबल कस्टमरला डिस्काउंटेड रेट मिळतो, त्यालाच काय म्हणतात, प्रायमरी लेंडिंग रेट. कळतंय की हो का नाही. म्हणजे तो डिस्काउंटेड रेट असतो, कमी असतो. आता किती कमी असतो, हे बँकांवर आधारित आहे. कशावर आधारित आहे, हा, तुम्हाला माहिती का आरबीआय काय काम करते माहिती आहे, ही ठरवते मिनिमम तुम्ही 6% लोन देऊ शकता आणि मॅक्झिमम 9 देता. हे उदाहरणार्थ आहे, असंच असेल नाही, मी उदाहरण सांगतोय. तर मिनिमम काय 6% आणि मॅक्झिमम 9. आणि ते म्हणतात की याच्यामध्येच कर, याला कंट्रोल कॉम्पिटिशन म्हणतात. काय म्हणतात, कॉम्पिटिशन आहे पण काय कंट्रोल्ड आहे. कंट्रोल्ड म्हणजे एवढ्या मर्यादेमध्ये तुम्ही कॉम्पिटिशन करा. आरबीआयला माहिती खूप जास्त रेट वाढवला, लक्षात आहे, इंटरेस्ट रेट खूप वाढवला तर जे काही उद्योगधंदे मरून जातील, आणि खूप जास्त कमी केला तर आरबीआय प्रॉफिटेबिलिटी कमी होईल ना पूर्ण. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मार्जिन ऑफ बिझनेस पण मेंटेन ठेवायचा आणि बॅलन्स ऑफ इकॉनॉमी पण ठेवायची. हे दोघं त्यांना करावे लागतात. म्हणून ते काय करतात, डिस्काउंटेड इंटरेस्ट रेट वापरतात.
तर ते कोणाला मिळतं? रिलायबल कस्टमर. नीट समजतंय? रिलायबल कस्टमरला. आणि डिफॉल्टरला काय होतं, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला काय म्हणतात नाही का, लोन अवेलेबिलिटी. काय म्हणजे जे लोन आहे ना पुढचं, हा ते हे होऊन जातं नाही, पुढचं लोन मिळायला काय होतं, त्रास होतो. बरोबर, लोन अवेलेबिलिटी कमी होऊन जाते. दुसरं आहे ना, त्याला नाही का हायर इंटरेस्ट रेट. काय होऊन जातं? नाही का. आणि जे सिरियस डिफॉल्टर काय, त्याला इकॉनॉमिक ऑफेन्स होतो. काय होऊन जातं? इकॉनॉमिक्स म्हणजे आर्थिक ताळेबंद. काय होतं? कंपनीवर जप्ती, अजून भरपूर काय काय प्रकार असतात. त्याचे वेगवेगळे लेवल्स ऑफ गाईडलाईन काय डिफरंट आहे त्याच्यानुसार. पण आरबीआयचं छान काय, आता तुम्हाला माहिती सावकारी पद्धत आहे आपल्या इथे नाही का, नाही आलं लोन नाही भरलं, चल टीव्ही उचलून जा, गाडी उचलून जा, असं आरबीआय करत नाही. म्हणजे आपल्या बँका करत नाही. पहिले एक नोटीस देतात, दुसरी नोटीस देतात, मग येतात, भेटतात, मग त्यांना रिक्वेस्ट करतात. असं करत करत जर नाही झालं तर मग शेवटी ते एक हे राहतं कोर्टामध्ये. जसं नाही का या आहे कोर्टामध्ये त्यांचे एक आर्थिक हे चालतात नाही का, दावे हे दावे असतात. मग बँक पण त्याच्यामध्ये जाते, म्हणते की यांनी आमचं लोन भरलेलं नाही, आता यांना हे करा नाही का, काय म्हणतात. मग असं करत त्यांच्याकडनं परवानगी मिळते. मग ती कोणाला जाते? आपल्या याच्यामध्ये आरबीआयचं आहे ना, कंप्लायन्स म्हणतात त्याला. काय म्हणतात? कंप्लायन्स. कंप्लायन्स मधनं परवानगी मिळाली का लास्टला मग त्याची ऍसेट जी आहे ना ती काय केली जाते? म्हणजे अशी एक प्रोसेस आहे, ऑर्गनाइज प्रोसेसमुळे आरबीआयच्या अंडर जेवढं काम होतं ना ते सिस्टमॅटिक. कळतंय का तुम्हाला? नीट समजतंय सगळे. मग हे सगळं कशाच्या अंडर येतं? एनपीएच्या अंडर. कशाच्या अंडर येतं? एनपीए. एनपीए कसा? एनपीए फार मोठं संकट आहे आपल्या देशात. तर सध्या फार मोठ्या प्रमाणावर एनपीएचं संकट आलेलं आहे, कारण बँकांचं मॅनेजमेंट चुकतंय. म्हणजे किती बेसिकली काय होतंय, मला आता एक उदाहरणाने हे लेक्चर संपवतो. अमेरिकेमध्ये ना एक नवीन पद्धती अवलंबत आहे तिकडची लोक. पहिले ना पूर्वीच्या काळी अमेरिकेत एम्प्लॉई घेताना काय केलं जायचं माहिती का, तर त्याचा आयक्यू चेक करायचे. काय चेक करायचे? आयक्यू म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चन. काय करायचे? म्हणजे त्याला आयक्यू सिस्टम लावली की याचा चेक करा की हा किती स्पीडली विचार करतो किंवा सिस्टमॅटिकली विचार करतो नाही का, ते आयक्यू चेक करायचे. मग त्याच्यासाठी परीक्षा ठेवायची. आयक्यू ज्याचा जास्त त्याला बँकेत घेऊन टाकायचे. नंतर त्यांनी काय केलं, त्यांचा एसक्यू चेक करायला सुरुवात केली. एसक्यू म्हणजे सोशल क्वेश्चन. म्हणजे अमेरिकेत ना हे फेसबुक, इंस्टाग्राम, त्याच्यानंतर हे काय आपलं व्हॉट्सअप, त्याच्यानंतर ट्विटर, नंतर काय ते मला नाही माहिती, अजून खूप साऱ्या गोष्टी, लिंकेडइन काय नाही काय ते काय, अशा खूप साऱ्या इतक्या आहेत ते ऍप. ते सगळे काय करतात, ते सोशल टेक्स्चर आहे ना. मग मध्ये मध्ये असं आलं होतं कोण याच्यावर जास्त ऍक्टिव्ह राहतं, म्हणजे हा सोशल क्वेश्चन काय याचा जास्त आहे. मग पार्टीमध्ये गेला, मग त्याच्या आजूबाजूला किती लोक राहतात, मग त्याच्यावर ठरायचं की हा व्यक्ती लवकर मार्केटाइज करू शकतो नाही का, म्हणून त्याला एसक्यू म्हणायचे. काय म्हणायचे? एसक्यू. हा. आणि आता एमक्यू करायला लागले, मॉरल क्वेश्चन. काय करायला लागले? किंवा एलक्यू म्हणतात, लॉयल क्वेश्चन. म्हणजे याच्यामध्ये किती प्रामाणिकता आहे ती चेक करता नाही का, की ऑनेस्ट, त्यांना ऑनेस्टी जर असेल ना तर हा काम नीट करेल नाही का व्यवस्थित. म्हणजे ते बघा इंडियाकडे वळायला लागले नाही का, हळू त्यांना कळायला लागले. कारण की एम्प्लॉई काय करायचे, याला ट्रेन करा मग लगेच तो दुसऱ्या कंपनीत जायचा. मग यांनी ट्रेन केलेला एम्प्लॉई जर दुसऱ्या कंपनीत गेला मग काय फायदा झाला, त्याचा उपयोग काय नाही. यांनी बिचाऱ्यांनी ट्रेनिंग दिलेलं असतं, दुसरी कंपनी मोठी होऊन जाते नाही का. तर त्यामुळे त्यांनी आता एलक्यू सिस्टीम केलेली आहे की हा व्यक्ती ना 5 वर्ष 10 वर्ष आपल्याकडे राहिला पाहिजे नाही का, म्हणजे त्याने करून तो कंपनीमध्ये डेव्हलपमेंट करेल. तर अशी सिस्टीम येते. आता एनपीए ला पण असंच करायला पाहिजे की जे बँकामधले जे काही बँक कर्मचारी आहे ना त्यांना लॉयल्टी मेजरमेंट शिकवायला पाहिजे. जसं पोलीस विभागात काही काही वेळेला करताना भ्रष्टाचार मुक्तीची शपथ देतात, रेल्वेमध्ये देतात की तुम्ही रेल्वेमधून जाताना तिकीट काढेल खरे का नाही. तर हे काही काही या गोष्टी असतात, ट्रेनिंग देणं गरजेचं असतं. तसं बँकमध्ये ट्रेनिंगची गरज आहे. आता तुम्हाला या सिस्टीम मध्ये बघा, आज आपण कशावर चर्चा केली सांगा. रेपो रेट तर झाला होता, त्याच्यानंतर रिव्हर्स रेपो रेट झाला होता, त्याच्यानंतर काय केलं आपण, कॅश रिझर्व्ह रेशो, त्याचं सिग्निफिकन्स, आणि त्याच्यानंतर कुठे आलो आपण एनपीए. एनपीए मध्ये काय चेक केलं आपण, सिबिल रेटिंग काय असतं आणि क्रेडिट रेटिंग असतं. नीट समजते. आता पुढच्या लेक्चरला लास्ट फेस मध्ये येईल मी याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये ना तुम्हाला एसएलआर काय असतो, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय असते, बँक रेट काय असतं, आणि यावेळेला ऍडिशनल अजून शिकवणार आहे एनबीएफसी, आरआरबी काय राहतं नाही का. आरआरबी म्हणजे रिजनल रुरल बँक काय वर्क करते, सिडबी काय करते, त्याच्यानंतर आयडीबीआय काय करते, एक्झिम बँक काय काम करते नाही का, वर्ल्ड बँक काय करते, आयएमएफ काय करते, एडीबी काय करते, ब्रिक्स बँक काय करते, अजून
ताट घेऊन या असं मोठं एकदम, जेवढं जेवण करता येईल तेवढं करा. हा समजलंय का लेक्चर? ठीक आहे. सॉरी सगळ्यांना थोडं लेट झालं, पण लेक्चर थोडंसं हाय क्वालिटी लेक्चर दिलं. समजलंय का नाही? थँक्यू. आणि असाच रिस्पॉन्स चालू ठेवा सगळ्यांनी, नाही का? जेवढं तुम्ही जास्त लेक्चरला बसाल ना तर अजून भारी भारी लेक्चर आहे.